सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठले सप्रे पित्रे स्वायत्त महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभाग सामंजस्य कराराद्वारे महाविद्यालयाशी जोडली गेलेली निवडक महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन SPSS आज दिनांक 25 ऑक्टोबर 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालखंडात ऑनलाईन पद्धतीने गुगल मीटद्वारे आयोजित करण्यात आले आहे. आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण सर्व जमलेले विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्ग या सर्वांचे मी प्राध्यापक ललिता तांबे आठले सप्रे पित्रे महाविद्यालय देवरुख विभागातर्फे सर्वांचे सहर्ष स्वागत करते. तसेच नागिनदास खंडेलवाला कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर मोसमी दत्ता मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे भूगोल विभागाकडून सहर्ष स्वागत करते. तसेच मॅडम यांना मी विनंती करते की आजच्या कार्यशाळेसाठी त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. मॅडम प्लीज. Thank you very much and good afternoon to good evening to everyone. At the outset, I would like to congratulate ASP College for organizing this event, and we are also a part of this event. So, and Sardar Patil sir always takes the initiative, and I'm really thankful to him for that. So I wish everyone that you have a very successful workshop, and the outcome of this workshop will be very enriching. I again thank the department, especially Sardar Patil sir and the other colleagues of mine who are there in the department, and I hope that in future also we will have many such collaborative activities. Thank you very much. थँक्यू सो मच मॅम. तसेच ह्या कार्यशाळेचे प्रास्ताविक करण्याची विनंती मी आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर सरदार पाटील सर यांना मी विनंती करते की आजच्या कार्यशाळेचे प्रास्ताविक करावे. थँक्यू मॅम. सर्वप्रथम नागिनदास खांडेवाला कॉलेज मुंबई आणि आठले सप्रे पित्रे महाविद्यालय देवरुख या दोन महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभाग यांच्या वतीने आयोजित या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये मी आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. गेल्या 3 वर्षामध्ये या दोन महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी या विषयावरील कार्यशाळा 2 वेळा आयोजित करण्यात आलेली आहे. नागिनदास खांडेवाला कॉलेज मुंबई यांच्या वतीने डेझर्टेशन रायटिंग या विषयावर देखील एक ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये आपले महाविद्यालय सहभागी झालेले होते. महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभागाचा MOU म्हणजे सामंजस्य करार भारतातील जवळपास 8 संस्थांशी झालेला आहे आणि या सामंजस्य कराराद्वारे जोडल्या गेलेल्या महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळे कार्यक्रम नेहमीच आयोजित केले जातात आणि त्याचाच हा एक भाग म्हणजेच हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन SPSS. या प्रोग्रामच्या अनुषंगाने आवश्यक सूचना मी पुढच्या काही सत्रामध्ये देणार आहे. पण सर्वप्रथम मी आज आयोजक महाविद्यालयाच्या वतीने जे सामंजस्य कराराद्वारे जोडले गेलेले महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मोसमी दत्ता मॅडम जॉईन झालेले आहेत आणि त्यांनी या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी सदिच्छा दिलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. मॅडम, आपण नेहमीच या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रोग्राम्स, वेगवेगळ्या कार्यशाळा आपण आयोजित करू. प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशनला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी मला आपल्या निदर्शनास
आणून द्याव्याशा वाटतात. जो बदल आपण या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी प्रामुख्याने केलेला आहे तो म्हणजेच सर्वांची 80% पेक्षा अधिक उपस्थिती असेल तरच त्या अध्यापकाला, विद्यार्थ्याला, संशोधकाला प्रमाणपत्र मिळणार आहे, अन्यथा प्रमाणपत्र मिळणार नाही. दुसरं, फक्त एकदा जॉईन झालं आणि बाहेर पडलं म्हणून प्रमाणपत्र मिळणार नाही आहे, कारण मी अटेंडन्स ट्रॅकर लावलेला आहे. प्रत्येक सत्रामध्ये देखील किमान 80%च्या वर ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असणं आवश्यक आहे. खरं तर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे संपूर्ण दिवसभर हा प्रोग्राम चालणं अपेक्षित असतं. आपण त्याच्यामध्ये एक थोडासा बदल केलेला आहे. तो बदल असा आहे की संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला डेमो दिला जाईल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रापूर्वी आपण गुगल क्लासरूमला जे काही असाइनमेंट दिलेले आहेत ते सबमिट करणं अपेक्षित आहे. म्हणजेच तुमचा 80% अटेंडन्स असणं आवश्यक आहे. त्याच्याही पलीकडे ज्या असाइनमेंट्स दिलेल्या आहेत या दुसऱ्या दिवशीच्या सत्रापूर्वी तुम्ही सादर करणं आवश्यक आहे. आणि हे जो कोणी पूर्ण करेल, अध्यापक असेल, संशोधक असेल किंवा विद्यार्थी असतील, तर त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आता अनेकांच्याकडे सॉफ्टवेअर नसेल तर आपण ट्रायल व्हर्जनची लिंक देखील तुम्हाला गुगल क्लासरूमलाच देण्यात येणार आहे. तिथून तुम्ही SPSSच्या ट्रायल व्हर्जन डाउनलोड करू शकता आणि ते SPSS सॉफ्टवेअर तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये अथवा कम्प्युटरमध्ये त्याचा वापर करू शकता. त्याची व्हॅलिडिटी ही काहीच दिवसाची असणार आहे, कारण ते ट्रायल व्हर्जन आहे. पण मला खात्री आहे की भविष्यकाळात जर त्या अनुषंगाने काही मदत लागली तर ती आम्ही निश्चितपणे आपल्याला प्रोव्हाइड करू. त्याच्याही पलीकडे आपण याचा वापर करावा म्हणून हा प्रोग्राम जो आहे हा प्रोग्राम आयोजित केला जात आहे. आता तुम्ही जे काम करणार आहात हे काम कशा प्रकारे सादर करायचं आहे, तर यासाठी देखील एक ढाचा तुम्हाला आजच रात्री देण्यात येईल. ग्रुपवर टाकण्यात येईल, गुगल क्लासरूमला असेल, त्याचबरोबर ईमेलला देखील आपणास तो पाठवला जाईल. आणि त्या ढाचानुसार तुम्ही प्रत्येक दिवसाचं एक वेगळं असाइनमेंटचं वर्ड फाईल स्क्रीनशॉट्स घ्यायचे आहेत सगळं काम केल्यानंतर, आणि त्याचे स्क्रीनशॉट स्टेप बाय स्टेप तुम्ही सादर करणं आवश्यक आहे. आणि जे उत्तम प्रकारे सादर करतील त्याच्यानुसार त्याचं ग्रेडिंग देखील केलं जाणार आहे. म्हणजे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम त्याला वेगवेगळे क्रायटेरिया लावून एक्सेलमध्ये त्याचं ABC या प्रकारे ग्रेडिंग केलं जाईल आणि हे ग्रेडिंग केलेलंच प्रमाणपत्र आपल्याला देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांची उपस्थिती, ॲक्टिव्ह उपस्थिती महत्त्वाची आहे आणि आपला अटेंडन्स जो आहे हा अटेंडन्स दररोज या ठिकाणी नोंदविला जात आहे. धन्यवाद मॅडम. तांबे मॅडम, या उद्घाटनाच्या सत्राचं आभार मानायला हरकत नाहीत. खरं तर मॅडमनी नंतर शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. पण असं तुम्ही म्यूट आहात. Thank you so much and wish you the same. Wish you the same. Thank you. थँक्यू. मग सर आज व्याख्यान येस, मी करू चालू शकतो करतो. मी आपण आता? करतो. थँक्यू. आज आपल्याला लाभलेले व्याख्याते आहेत आठले सप्रे पित्रे महाविद्यालयाचे उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर सरदार पाटील सर. व्याख्यान सुरू होण्याआधी आमच्या विभागाच्या प्राध्यापिका प्रतीक्षा मोहिते मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सरांची आपणा सर्वांना ओळख करून द्यावी. प्रतीक्षा मोहिते मॅडम. धन्यवाद मॅडम. अतिशय थोडक्यात म्हणजे वेळ जायला नको तिच्या. हो सर. सर्वांना नमस्कार. आठले सप्रे पित्रे महाविद्यालय देवरूख भूगोलशास्त्र विभाग आणि नागिनदास खांडवाला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आजपासून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन SPSS सुरू करत आहोत. आणि या प्रोग्रामसाठी आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचं
आठले सप्रे पित्रे महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर सरदार पाटील सर. व्याख्यान सुरू होण्यापूर्वी मी सरांची थोडक्यात ओळख करून देते. सर 2010 साली सरांची PhD कंप्लीट झालेली आहे. सरांचं शिक्षण हे कोल्हापूरमधून झालेलं आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात गेली 14 वर्ष सर काम करत आहेत. याबरोबरच संशोधन क्षेत्रात सरांचं मोलाचं योगदान असलेलं आपल्याला दिसतं. यासाठी सरांचे आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे 12 रिफ्रेशर आणि ओरिएंटेशन कोर्स झालेले आहेत. तसेच 30 वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये सरांनी सहभाग नोंदवलेला आहे. त्याचबरोबर सरांचे आतापर्यंत 47 विविध विषयांवर रिसर्च पेपर सादर झालेले आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली 6 विद्यार्थी सध्या PhD करत आहेत. याबरोबरच सरांनी आतापर्यंत विविध 12 कार्यशाळांचं यशस्वीरित्या आयोजन केलेलं होतं. महाविद्यालयात विविध समित्यांमध्ये सर नेहमीच आपली महत्वाची भूमिका बजावत असतात आणि यासाठी सरांना 2015 साली महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेचा बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाला होता. मला वाटतं अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आज आपण ऐकणार आहोत आणि त्यामुळे अधिक वेळ न घेता मी सरांना विनंती करते की सरांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. मी सुरुवातीला आपणास ही कार्यशाळा नेमकी कशा पद्धतीने चालणार आहे त्याचं एक थोडक्यात माहिती देतो. या कार्यशाळेचा विचार जर केला तर एकूण 6 सत्र होणार आहेत. यामध्ये आजच्या सत्रामध्ये मी इंट्रोडक्शन टू SPSS, यामध्ये अंडरस्टँडिंग व्हेरिएबल व्ह्यू, डेटा एंट्री, क्वेश्चनर डिझाईन एक्सेट्रा याच्यावर फोकस करणार आहे. त्यानंतर 26 तारखेला डॉक्टर यशोद सर यांचं व्याख्यान आहे. ते इंट्रोडक्शन टू हायपोथेसिस टेस्टिंग या विषयावर बोलतील. डॉक्टर अमृता अग्रवाल या नागिनदास खांडवाला कॉलेजच्या आहेत. या टाईम सिरीज ॲनालिसिसवर आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करणार आहेत. यामध्ये ग्रोथ अँड डिक्लाइन इंडेक्स, त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक स्केल, ट्रेंड लाईन, लीस्ट स्क्वेअर मेथड याच्या मांडणी करतील. त्यानंतर योगिनी दास्ताने मॅडम त्या कोरिलेशन्सवर बोलतील. त्याच्यानंतर राजगोरी सर हे रिग्रेशनवर बोलणार आहेत. किरण पाटील सर हे पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट यामध्ये ANOVA T-टेस्ट याचं डेमॉन्स्ट्रेशन करणार आहेत. आता तुम्हाला जे प्रॅक्टिकल करायचं आहे, कारण आपला भर जो आहे हा भर प्रामुख्याने प्रॅक्टिकलवर आहे, तर त्यासाठी काही बेसिक फंडामेंटल अंडरस्टँडिंग असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आजच्या या सत्राच्या माध्यमातून मी आपणास SPSS या सॉफ्टवेअरविषयी अतिशय थोडक्यात माहिती देणार आहे. तर तुम्ही SPSS हे सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर आता सद्यस्थितीला जर आपण विचार केला तर SPSS या सॉफ्टवेअरचे जवळपास 28 वर्जन आलेले आहेत आणि यापैकी काही 30 दिवसाच्या ट्रायल वर्जन देखील आपल्याला डाउनलोड मिळतात. पण त्याच्यानंतर त्याचं कॉस्टिंग जर आपण चेक केलं तर हे कॉस्टिंग जवळपास सिंगल लायसन्ससाठी 20 लाखापर्यंत जातं. आता इतकी त्याची किंमत का आहे, तर साहजिकच डेटा ॲनालिसिसची जी सिस्टम आहे या सॉफ्टवेअरमध्ये ती अतिशय उत्तम अशी असलेली दिसून येते. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अनेक प्रकारचा डेटा अगदी सहजरित्या आपल्याला ॲनालाइज करता येतो. आता हा जो डेटा आहे, म्हणजेच हे जे 2 व्ह्यूज आहेत ज्याच्याविषयी आपण आता अधिक माहिती पाहणार आहोत. माझे जे PGचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी हे रिपिटेशन असणार आहे, पण आपल्याला संपूर्ण फॅकल्टी मेंबर्स जे आहेत या फॅकल्टी मेंबरचा विचार करून मी पुनश्च एकदा त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देतो आहे. स्क्रीनशॉट काढण्याच्या 2 पद्धती आहेत. यामध्ये पहिली पद्धत असते कंट्रोल ऑल्ट प्रिंट स्क्रीन.
हे बटन दाबून देखील तुम्ही जे काही काम केलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढता येतो आणि तो काढलेला स्क्रीनशॉट तुम्ही वर्ड फाईलला जाऊन पेस्ट करू शकता. दुसरी की वापरली जाते तीच म्हणजे शिफ्ट विंडोज शिफ्ट आणि एस. विंडोज शिफ्ट एस हे बटन दाबल्यानंतर आताचा जो व्ह्यू आलेला आहे या प्रकारे व्ह्यू येतो आणि यामध्ये आपण आपल्याला जितका आवश्यक एरिया आहे तितकाच एरिया सिलेक्ट करू शकतो आणि त्याचे स्क्रीनशॉट्स काढून आपण ते वर्ड फाईलला जाऊन प्रिंट करू शकतो. आता वर्ड फाईल जी तुम्हाला देण्यात येणार आहे त्याला ऑटो इंडेक्सिंग असणार आहे. म्हणजेच तुम्ही आता जे मी एका मुद्द्याला जाऊन अनुसरून मांडणी करणार आहे तर त्या प्रत्येक मुद्द्याला अनुसरून तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे सब पॉईंट दिलेले असतील आणि ऑटोमॅटिक त्याची इंडेक्स जी आहे ही इंडेक्स जनरेट होणार आहे. हे पूर्ण आजचं प्रॅक्टिकल उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कंप्लीट केल्यानंतर तुम्ही काय करायचे तर तुम्हाला एक आज रात्री लिंक देण्यात येईल गुगल क्लासरूमला. तर त्या लिंकला जाऊन उद्या संध्याकाळी 4 वाजायच्या आत सबमिशन करायचं आहे. जे उद्या संध्याकाळी 4च्या आत सबमिशन करणार नाहीत त्यांना त्याचं सबमिशन करता येणार नाही आहे, कारण ज्या लिंक क्रिएट करण्यात आलेल्या आहेत या ऑटो आहेत त्या ऑटोमॅटिकली उद्या संध्याकाळी 3:59 क्लोज होतील. त्याच्यामुळे त्यात कुठलाही मानवी हस्तक्षेप असणार नाही आहे. डेटा ॲनालिसिससाठी जी काही वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरली जातात या सॉफ्टवेअरचा जर विचार केला तर SPSS हे एक प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर आहे आणि संपूर्ण जगभर या सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता या सॉफ्टवेअरमध्ये एंट्री केल्यानंतर म्हणजेच हे सॉफ्टवेअर तुम्ही ओपन केल्यानंतर याचे 2 व्ह्यूज आहेत. यापैकी पहिला व्ह्यू जो आहे हा डेटा व्ह्यू आहे आणि दुसरा व्ह्यू जो आहे हा दुसरा व्ह्यू या ठिकाणी व्हेरिएबल व्ह्यूचा असलेला दिसून येतो. पण असं जरी असलं तरी तुम्हाला व्हेरिएबल व्ह्यूज आधी डिफाईन करावा लागतो आणि नंतर तुम्हाला डेटा व्ह्यूमध्ये जाऊन डेटा एंट्री करता येते. पण या व्हेरिएबल व्ह्यू आणि डेटा व्ह्यूवर चर्चा करण्यापूर्वी मला असं वाटतं की आपण हे सॉफ्टवेअर नेमकं काय आहे, याच्यातून काय प्रकारचं ॲनालिसिस करता येतं, कोणकोणते ऑप्शन्स याच्यामध्ये उपलब्ध आहेत, तर याची मांडणी करणं गरजेचं आहे. सरसामान्यपणे जसं तुम्ही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट वापरता त्याच प्रकारे या सॉफ्टवेअरला देखील रिबन आहेत. वरचा मेनू बार आहे, मेनू बारच्या खाली रिबन आहे, त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या खाली एक्सेल प्रमाणेच या ठिकाणी लेआउट आहे. मात्र फरक इतकाच आहे की व्हेरिएबल व्ह्यूमध्ये लिमिटेड आहेत. म्हणजेच या ठिकाणी कॉलमची संख्या जर आपण विचारात घेतली तर साधारणतः 8 ते 9 कॉलमच आहेत, त्याच्या पलीकडे कॉलम नाही आहे. रोज मात्र त्या ठिकाणी अनलिमिटेड असलेले दिसून येतात आणि इकडे जे रोला इन्फॉर्मेशन असते ती डेटा व्ह्यूमध्ये मात्र ती इन्फॉर्मेशन कॉलमला जाते. हा एक फरक आपल्याला सुरुवातीला समजून घेतला पाहिजे. म्हणजेच व्हेरिएबल व्ह्यूचा रो हा डेटा व्ह्यूचा कॉलम असतो. आपण हे समजून घेण्यापूर्वी सुरुवातीला या रिबन समजून घेऊ. याच्यामध्ये पहा की सर्वप्रथम जो विकल्प आहे यामध्ये फाईल आहे. या फाईलला गेल्यानंतर न्यू आहे आणि न्यूला क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला डेटा, सिंटॅक्स, आउटपुट, स्क्रिप्ट या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स आहेत. या फाईल्स तुम्हाला ओपन करता येतात, क्रिएट करता येतात, ओपन नाही. म्हणजेच फाईल, न्यू आणि या न्यूमध्ये डेटा फाईल, सिंटॅक्स फाईल, आउटपुट, स्क्रिप्ट या प्रकारे फाईल तुम्ही क्रिएट करू शकता. एखादी ऑलरेडी क्रिएट केलेली फाईल आहे तर यामध्ये तुम्ही ओपनला गेलात तर पुन्हा त्या ठिकाणी डेटा फाईल ओपन करता येते, सिंटॅक्स फाईल ओपन करता येते, आउटपुट आणि स्क्रिप्ट या प्रकारे फाईल्स तुम्हाला ओपन करता येतात. ओपन डेटाबेस या नावाचा एक ऑप्शन आहे. तर या ऑप्शनमध्ये न्यू क्वेरी आहे, एडिट क्वेरी आणि रन क्वेरी. आता ऑलरेडी माझ्याकडे डेटाच नाही आहे त्याच्यामुळे खालील 2 विकल्प आहेत. हे विकल्प सक्रिय दिसत नाहीत, ते निष्क्रिय आहेत.
read text data, read cognos data, close, save as, save all data, export database, mark file read only. आणि हे खाली वेगवेगळे हे विकल्प आहेत. काही सक्रिय विकल्प आहेत तर काही विकल्प जे आहेत हे निष्क्रिय आहेत. आता माझ्याकडे ते निष्क्रिय का दिसतात तर माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा डेटा जो आहे हा डेटा नाहीये. तुम्हाला जे स्क्रीनशॉट काढायचे आहेत हे कसे काढायचे आहेत तर उदाहरणार्थ वर तुमचा मेन टायटल असेल इंट्रोडक्शन टू SPSS आणि त्याच्यामध्ये खाली मग तुम्ही सब टायटल टाकताय फाईल क्रिएट न्यू फाईल आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही या प्रकारे क्लिक केलेले असेल, फाईलला क्लिक केलं, न्यूला क्लिक केलं, हे वेगवेगळे ऑप्शन्स आलेले आहेत आणि मग या ठिकाणी तुम्ही विंडोज शिफ्ट प्रिंट स्क्रीन हे बटन दाबलं किंवा विंडोज शिफ्ट S हे बटन मी दाबेन. ओके, त्यानंतर हा ऑप्शन आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून मी इमिडिएटली या ठिकाणी एवढा जो स्क्रीनशॉट आहे हा स्क्रीनशॉट घेतला. इमिडिएटली मी कुठे जाईल, मी माझ्या वर्ड फाईलला जाईल आणि वर्ड फाईलला जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला हे जे विकल्प आहेत हे विकल्प ऑलरेडी टाकून दिले जातील आणि या ठिकाणी जाऊन फक्त Ctrl+V करायचं आहे आणि ह्या ऑप्शन त्या ठिकाणी येणार आहे. वर टायटल असेल आणि त्या टायटलच्या खाली तुम्ही काय करताय किंवा काय केलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता याचा फायदा काय, एक म्हणजे याच्यामुळे ना तुम्ही प्रत्येक विकल्प उपविकल्प हे सगळे एकदा हाताखालून घालवाल आणि दुसरा याचा फायदा आहे की जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष डेटा अनालिसिसला जाल, भविष्य काळात समजा तुम्ही SPSS वापरलेलं विसरलात तर त्याचा दुसरा फायदा असा आहे की ही जी तुम्ही वर्ड फाईल मला पाठवलेली आहे ती वर्ड फाईल बघितलीत की पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणचा फ्लो सहजासहजी लक्षात येऊ शकेल. तर त्याच्यामुळे हे सबमिशन जे आहे हे सबमिशन सर्वांसाठी अनिवार्य आहे. जे सबमिट करणार नाहीत त्यांना या कार्यशाळेचं प्रमाणपत्र मिळणार नाही. दुसरं आहे एडिट. आता एडिटमध्ये अंडू, रिडू, कट, कॉपी, पेस्ट व्हेरिएबल्स, क्लिअर हे वेगवेगळे विकल्प आहेत. आता माझ्याकडे डेटा नसल्यामुळे ते तुम्हाला निष्क्रिय दिसत आहेत. इन्सर्ट व्हेरिएबल आहे. एखादं व्हेरिएबल मला ॲड करायचं असेल तर ते मी इथून देखील करू शकतो. इन्सर्ट केसेस, फाइंड नेक्स्ट, रिप्लेस, गो टू केस, गो टू व्हेरिएबल, गो टू इम्पुटेशन, ऑप्शन्स असे वेगवेगळे विकल्प तुम्हाला एडिटच्या अंतर्गत दिसतील. व्ह्यूमध्ये पहा की या ठिकाणी स्टेटस बार आहे. टूल बारमध्ये डेटा एडिटरचा ऑप्शन दिसतोय, तुम्हाला कस्टमाइज देखील करता येतं. मेनू एडिटर आहे, फॉन्ट्स आहेत, ग्रिडलाईन्स आहेत, त्यानंतर कस्टमाइज व्हेरिएबल व्ह्यू, डेटा हे वेगवेगळे विकल्प व्ह्यूमध्ये दिसतात. तुम्ही डेटाला गेल्यानंतर तुम्हाला डिफाईन व्हेरिएबल प्रॉपर्टीज हा ऑप्शन येतो. आजच्या सत्रात आधी सुरुवातीला तुम्हाला विकल्प काय आहेत हे दाखवलं जाईल, त्याच्यानंतर व्हेरिएबल्स डिफाईन कसे करायचे हे दाखवलं जाईल आणि त्याच्यानंतर डेटा एंट्री जी आहे ही डेटा एंट्री कशी करायची हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे, त्याचा डेमो देण्यात येणार आहे. तर डेटाला गेल्यानंतर डिफाईन व्हेरिएबल प्रॉपर्टीज आहेत. सेट मेजरमेंट लेवल फॉर अननोन, अनेक वेळेला मेजरमेंट लेवल्स ज्या आहेत या लेवल्स अननोन असतात आणि अशा वेळी या विकल्पाचा वापर केला जातो. कॉपी डेटा प्रॉपर्टीज, काही वेळेला आपण डेटा इम्पोर्ट केलेला असेल तर डेटा प्रॉपर्टीज आपल्याला कॉपी करणं आवश्यक असतं, त्यासाठी या विकल्पाचा वापर करता येतो. न्यू कस्टम ॲट्रिब्यूट, काही वेळेला एखादा ॲट्रिब्यूट आपल्याला रिडिफाईन करायचं असेल तर त्यावेळी याचा वापर करतात. डिफाईन डेट्स आहेत, म्हणजेच जसं एक्सेलमध्ये पहा की वेगवेगळे डेट फॉर्मॅट आहेत. US डेट फॉर्मॅट आहे, जर्मन डेट फॉर्मॅट आहे, इंडियन डेट फॉर्मॅट आहेत. तर हे वेगवेगळे डेट फॉर्मॅट्स, 1 मिनिट. तर हे वेगवेगळे डेट फॉर्मॅट्स असलेले दिसून येतात. त्याच्यानंतर डिफाईन मल्टिपल रिस्पॉन्स सेट, व्हॅलिडेशन, आयडेंटिफाय डुप्लिकेट केसेस, आयडेंटिफाय अनयुजुअल केसेस, कंपेअर डेटा सेट्स, सॉर्ट केसेस, सॉर्ट व्हेरिएबल्स, ट्रान्सपोज
अनेक जण एक्सेलमध्ये या विकल्पाचा वापर करत असतील. त्यानंतर मर्ज फाईल्स आहेत, रिस्ट्रक्चर, ॲग्रिगेट, ऑर्थोगोनल डिझाईन आहे, कॉपी डेटा सेट आहे, स्प्लिट फाईल आहे, सिलेक्ट केसेस, वेट केसेस या प्रकारे करता येतं. त्यानंतर ट्रान्सफॉर्म आहे, कॉम्प्यूट व्हेरिएबल, काउंट व्हॅल्यूज विदिन केसेस, शिफ्ट व्हॅल्यूज, रिकोड इंटू डिफरंट व्हेरिएबल्स, ऑटोमॅटिक, हे वेगवेगळे विकल्प आहेत. या प्रत्येक विकल्पाला तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून त्याच्यामध्ये वेगवेगळे उपविकल्प काय उपलब्ध होत आहेत तर हे पाहणं गरजेचं आहे. आणि हे आजचं तुमचं प्रॅक्टिकल असणार आहे. आणि प्रत्येक विकल्प, त्याचा उपविकल्प याचे स्क्रीनशॉट्स घेऊन तुम्ही सादर करायचे आहेत. म्हणजे समजा मी ॲनालाइजला गेलो, ॲनालाइजमध्ये रिपोर्टमध्ये मला हे 4 विकल्प दिसत आहेत, त्याच्यावर क्लिक नाही करायचं आहे. कारण आज रोजी तुमच्याकडे डेटा नाही आहे आणि डेटा नसल्यामुळे मग तुम्ही ते कुठून घेणार आहात, घेऊ शकत नाही आहे. मग त्याच्यापेक्षा क्लिक एवढंच असेल, ॲनालाइज रिपोर्ट्स. आता माझ्यासमोर जो व्ह्यू ओपन झालेला आहे त्या ठिकाणी मी विंडोज शिफ्ट एस हे बटन दाबलं. त्या दाबल्यानंतर या ठिकाणी पहा की ॲटोमॅटिकली काय आलेलं आहे तर स्क्रीनशॉटचा ऑप्शन आला आणि मी एवढीच स्क्रीन जी आहे ही सिलेक्ट केली. आणि सिलेक्ट केल्यानंतर मी माझ्या वर्ड फाईलला जाऊन ज्या ठिकाणी त्याचं टायटल दिलेलं असेल, सब टायटल दिलेलं असेल, त्या ठिकाणी जाऊन हे मी क्लिक करणार आहे, पेस्ट करणार आहे. तर या प्रकारे तुम्हाला याचे जे संपूर्ण स्क्रीनशॉट्स जे आहेत हे घ्यायचे आहेत. तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जे समजून घ्यायचं आहे ते म्हणजेच ॲनालाइज. कारण तुमचं सर्व प्रकारचं विश्लेषण हे ॲनालाइजच्या माध्यमातून तुम्ही करता. आणि यामध्ये पहा की डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आहे. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्समध्ये फ्रिक्वेन्सीज आहेत, डिस्क्रिप्टिव्ज आहेत, एक्सप्लोर आहे, क्रॉसटॅब्स आहेत, रेशो, पी प्लॉट्स, क्यू प्लॉट्स आहेत. टेबलमध्ये कस्टम टेबल करता येतं. कम्पेअर मीन्स, यामध्ये मीन्स, वन सॅम्पल टी टेस्ट, इंटरडिपेंडंट सॅम्पल टी टेस्ट, पेड सॅम्पल टी टेस्ट, वन वे अनोवा, हे ऑप्शन आपल्याला कम्पेअर मीन्सच्या अंतर्गत खाली पाहायला मिळतात. जनरल लिनियर मॉडेल आहेत. यामध्ये युनिव्हेराईट आहे, मल्टीव्हेराईट आहे, रिपीटेड मेशर्स असलेले दिसून येतं. जनरलाइज लिनियर मॉडेल्स आहेत. त्यानंतर मिक्स मॉडेल्स आहेत. यामध्ये लिनियर आणि जनरलाइज लिनियर आहे. कोरिलेट, यामध्ये बायव्हेराईट, पार्शियल आणि डिस्टन्सेस आहेत. रिग्रेशन आहे, हा संपूर्ण भाग तुम्हाला घेतला जाणार आहे. लॉग लिनियर आहे. न्यूट्रल नेटवर्क्स आहेत, क्लासिफाय आहे. त्यानंतर डायमेन्शन रिडक्शन, स्केल, नॉन पॅरामेट्रिक टेस्ट, फोरकास्टिंग, हा भाग एक महत्त्वाचा असलेला दिसून येतो. विशेषतः तुमच्यामध्ये जे इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजिस्ट, जॉग्राफर्स असतील हे प्रामुख्याने फोरकास्टिंगवर उत्तम प्रकारे काम करत असलेले दिसून येतात. त्यानंतर सर्वायवल आहे, मल्टिपल रिस्पॉन्स, मिसिंग व्हॅल्यू ॲनालिसिस, मल्टिपल इम्पुलेशन. त्यानंतर कॉम्प्लेक्स सॅम्पल्स, स्टिम्युलेशन्स, क्वालिटी कंट्रोल, ROC कर्व इत्यादी हे विकल्प जे आहेत हे विकल्प ॲनालाइजच्या खाली आहेत. आणि तुमचा जो डेटा आहे या डेटाचं संपूर्ण विश्लेषण हे तुम्ही या एकाच टूलमधून करणार आहात. म्हणजे तुमचा कुठल्याही प्रकारचा डेटा असो तर तो तुम्ही फक्त या ॲनालाइजच्या खाली जाऊनच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं विश्लेषण करता येणार आहे. त्यानंतर डायरेक्ट मार्केटिंग आहे. यामध्ये चूज टेक्निकला गेल्यानंतर पुढचे काही विकल्प ओपन होतात. मी आता तिकडे जात नाही. तुम्ही मात्र हे काय करायचं आहे, त्या प्रत्येक विकल्पाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला तिथं काय पाहायला मिळतं, तुमचा काहीतरी डेटा मनामध्ये असेल, त्या तुमच्या डेटाचा विचार करता तुम्ही कोणती टेक्निक तुमच्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते, या सगळ्याची मांडणी जी आहे ही मांडणी तुम्ही करणार आहात. युटिलिटीजमध्ये पहा, व्हेरिएबल असं आहेत, OMS कंट्रोल पॅनल आहे, OML आयडेंटिफायर्स आहेत, स्कोरिंग विजार्ड आहे, मर्ज मॉडेल, डेटा फाईल कॉमेंट्स, डिफाईन व्हेरिएबल सेट्स, यूज व्हेरिएबल सेट्स, असे वेगवेगळे घटक आहेत. ॲडॉन्स आहेत, यामध्ये ॲप्लिकेशन्स असतील, सर्व्हिसेस आहेत. त्यानंतर प्रोग्रॅमेबिलिटी एक्सटेन्शन आहे, विंडो आहे आणि हेल्प आहे. असे हे वेगवेगळे मेनू आहेत. आणि या प्रत्येक मेनूमध्ये काही सब मेनू आहेत. या सगळ्याचे तुम्ही
स्क्रीनशॉट्स घेऊन सादर करणं गरजेचं आहे. तर हे आहे बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ SPSS सॉफ्टवेअर. यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर विचारा, नसतील तर मग आपण व्हेरिएबल व्ह्यूकडे जाणार आहोत. प्लीज मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतोय. सर तुम्ही हे सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करणार आहात? यस, त्याच्यासाठी ते तुम्हाला आधी रात्री गुगल क्लासरूम जॉईन करण्याची लिंक दिली जाईल आणि जे ओके. अध्यापक, विद्यार्थी, संशोधक जॉईन करणार गुगल क्लासरूम त्यांच्यासाठीच फक्त ते सॉफ्टवेअर डाउनलोडला असणार आहे. ट्रायल व्हर्जन आहे, पण किमान महिनाभर अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकता. ओके, थँक्यू. या, अजून कोणाला काही शंका आहेत? इन बिटवीन तुम्ही तुमच्या डेटाच्या अनुषंगाने जरी काही प्रश्न विचारले तरी चालतील, कारण तुम्ही एखाद्या विषयावर संशोधन करत असाल तर त्या संशोधनाच्या अनुषंगाने देखील जर तुम्ही काही प्रश्न विचारलेत तरी चालतील. आम्ही डेमॉन्स्ट्रेशन करत असताना त्या अनुषंगाने मांडणी करू शकतो. संदीप सुतार सर, काय अडचण आहे? रिप्लाय करा पटकन, म्हणजे मला पुढे जायचं नाही जायचं हे डिफाईन करता येतं. स्नेहल करपे, सर एक प्रश्न विचारू? हा विचारा ना जयेश. सर हे जे असाइनमेंट जे आहेत हे हा. तुम्ही वर्ड फाईल जेव्हा शेअर कराल त्याच्या आतमध्ये आम्हाला आमचे आन्सर्स एडिट करायचे आहेत, बरोबर ना? यस, मी वर्ड फाईल म्हणजे मी काय करणार आहे की ऑटो इंडेक्सिंग होईल अशी वर्ड ओके. फाईलमध्ये थोडासा फॉर्मॅट टाकून हे करणार आहे. त्याच्यामध्ये नक्की. मेन मेनू टायटल्स टाकलेले असतील, सब मेनूचे टायटल अच्छा. असणार नाहीत. त्याच्या खाली सब मेनूचे टायटल हे तुम्हालाच टाकायचे. अच्छा, ठीक आहे, ओके. चालेल सर. आणि आपल्या ओव्हरऑल क्लासेसचा टायमिंग आपला हा सेम असणार आहे या टायमिंगला? सेम असणार आहे. ठीक ठीक ठीक. Thank you, ओके, thank you. अच्छा, बाय. पेड व्हर्जनची काय किंमत असेल सर? काय म्हणालात? पेड व्हर्जन आता ट्रायल सर, व्हर्जन हां, येतंय. पेड व्हर्जन जर तुम्ही सिंगल लायसन म्हणजे आताचं जे मार्केटला आहे ते जर घ्यायला गेलं, कारण आता माझ्याकडे आहे हे 21ची मी तुम्हाला ट्रायल व्हर्जन देतोय आणि आता मला वाटतंय ते 24-25च्या पुढे गेलेलं आहे व्हर्जन. आता अगदी रिसेंट किती आलंय मी पाहिलेलं नाही, पण त्याची किंमत गेल्या वर्षी मी चेक केली होती ना, तर ती साधारणतः 19 लाखापर्यंत जात होती लाईफ टाईम. त्याच्या पलीकडे त्यांचे ऑप्शन्स देखील आहेत ॲन्युअल प्लॅन म्हणून, आणि ॲन्युअल प्लॅन हे देखील काही लाखामध्ये जातात. म्हणजे आपल्याला त्या GISच्या सॉफ्टवेअरपेक्षा देखील महाग आहे असं वाटतं. स्नेहल करपे, हात वर होता. काय विचारायचं आहे? हॅलो सर. हां, बोला. नाव क्रॅक व्हर्जन अवेलेबल आहे का सर इथे? काय म्हणालात? या सॉफ्टवेअरचं क्रॅक व्हर्जन अवेलेबल आहे का? बोलू त्या विषयावर नंतर. रेकॉर्डिंग चालू आहे. मिळेल तुम्हाला, मिळेल. हॅलो सर. अशक्य असं काही नाही. हॅलो. हां, बोला सर. आता बऱ्याच वेळा काय होतंय, नेटवर्क इश्यू पण येतोय. हां, त्यावेळी नेमकं काय होतंय, जे शिकवत असतात किंवा जे सांगत असतात ते मिस होतंय. ओके. मग आता त्याचं कसं करायचं आपण? नाही, याचं रेकॉर्डेड सेशन्स पण देणार आहे, पण मोस्टली तुम्ही इंटरॅक्टिव्ह सेशनला उपस्थित असावं. त्याच्यातून नेटवर्क गेल्यामुळे मध्येच काय तुमचं मिस झालं असेल तर ते तुम्ही रेकॉर्डेड सेशनला बघू शकता, काय अडचण नाही येणार. पण 100% तुम्ही रेकॉर्डेड सेशनला जाऊ नका, कारण याच्या माध्यमातून इंटरॅक्शन अजिबात होणार नाही. इंटरॅक्शन तर होणारच आहे, इंटरॅक्शन करणार, पण समजा बायशन डिफॉल्ट लाईट गेली, आलीच नाही किंवा नेटवर्कच आलं नाही, तर अशा वेळी मग इंटरॅक्ट होऊ शकत नाही, होऊ शकणार नाही.
त्यावेळी आणि त्यात तर तुम्ही म्हटलं की बाबा तुमची प्रेझेंटी 80% तरी इथं येस पाहिजे. येस 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 अशा वेळी प्रेझेंटी राहणार मला मग त्याच्यासाठी नाही विचारलं. त्याच्यासाठी तो बघू पॉलिसी, पण मोस्टली यावेळी आम्ही तरी हा निर्णय घेतला कारण असेही आम्हाला काही मागचे जुने अनुभव आलेत की ते ना रेकॉर्डेड सेशन्स बघतात ना इकडे हजर असतात आणि फीडबॅकचा फॉर्म भरतात आणि सर्टिफिकेट मागतात. म्हणून मग यावेळी हे सगळे थोडेसे कठोर नियम केलेले आहेत की सबमिशन ऑफ असाइनमेंट्स वगैरे बाकीचं. आणि दुसरं त्यातला मोटिव्ह काय आहे की तुम्ही सगळेजण याच्यातून शिकला पाहिजे. बरोबर आहे की. हां आणि मग नाही, ते फायद्याचंच आहे. खरंच त्याचा फायदा झालाय की नाही झालाय हे हम्म. कळत नाही त्याच्याशी. बरोबर. चालेल चालेल. मला असं वाटतंय की आणखी कोणाचे काही प्रश्न नसतील. काही अशा गोष्टी असतील की ज्या इथं आपण बोलू शकत नाही त्याच्यावर नंतर बोलू. ठीक आहे, मी पुन्हा पुढचा डेमो देतो. अगदी PGच्या विद्यार्थ्यांनी देखील हे रिसबमिशन करायचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आता मुख्य जो गाभा आहे तो म्हणजेच व्हेरिएबल व्ह्यू. कारण व्हेरिएबल व्ह्यूला आपल्याला व्हेरिएबल्स डिफाईन करावे लागतं आणि त्यानंतर आपण डेटा व्ह्यूला जातो. पण व्हेरिएबल व्ह्यूला व्हेरिएबल व्ह्यूला व्हेरिएबल्स डिफाईन करण्यापूर्वी अनेक वेळेला असं होतं की काही अध्यापक, काही संशोधक यांनी ऑलरेडी डेटा कलेक्ट केलेला असतो आणि मग तो कलेक्ट केलेला डेटा आहे तसा इकडे व्हेरिएबल व्ह्यूला एडिट करून मग डेटा व्ह्यूला टाकला जातो आणि अनेक वेळेला आपल्याला पाहिजे ते रिझल्ट्स त्या ठिकाणी मिळत नाही. आपल्याला जे आवश्यक असणारे रिझल्ट्स आहेत हे रिझल्ट्स मिळत नाहीत. त्याच्यामुळे माझा एक सल्ला असेल, जस्ट 1 मिनिट. की कोणतीही आकडेवारी संकलित करण्यापूर्वी जी माहिती तुम्ही संकलित करणार आहात त्याचे जे व्हेरिएबल्स आहेत हे व्हेरिएबल तुम्ही या ठिकाणी व्हेरिएबल व्ह्यूला जाऊन अगोदर डिफाईन करून घ्या आणि नंतर मग जाऊन डेटा व्ह्यूमध्ये तुम्ही तशी एंट्री करू शकता, सॅम्पल एंट्री ज्याला आपण म्हणतो. आणि जर आपल्याला असं वाटलं की आपले प्रश्न प्रॉपरली काम करतायत, आपण जे विकल्प देतोय हे प्रॉपरली काम करतायत, तर अशा वेळी मग माहितीचं संकलन करायला हरकत नाही क्वेश्चनेअरच्या माध्यमातून. पण अगोदर तुम्ही क्वेश्चनेअरच्या माध्यमातून माहितीचं संकलन केलं आणि नंतर मग ते SPSS मध्ये व्हेरिएबल डिफाईन करायला आलात, असं शक्यतो करून करू नका ज्यांनी अजून संशोधनाला सुरुवात केलेली नाही त्यांच्यासाठी. आता कुठलीही प्रश्नावली जर आपण विचारात घेतली तर त्या प्रश्नावलीमध्ये काही प्रश्न असतात आणि काही कॉमन प्रश्न असतात. त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आता मी मांडणी करतोय. आता डेटा व्ह्यूला पहा की इकडे व्हेरिएबल 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 असंच लिहिलेलं आहे. यामध्ये फर्स्ट व्हेरिएबल मी डिफाईन करतोय. तुम्ही जेव्हा कोणतीही प्रश्नावली तयार करत असता तर या प्रश्नावलीमध्ये पहिला प्रश्न कॉमन असतो तो म्हणजेच नेम. आता हे नेम जे आहे हे नेम ऑफ द रिस्पॉन्डंट असतं. आता कोणाचंही नाव आहे, हे नाव काय आहे हे आपल्याला व्हेरिएबल टाईपमध्ये डिफाईन करावं लागतं. SPSSचं एक वैशिष्ट्य म्हणजेच की टाईप ॲटोमॅटिकली न्यूमेरिक घेतलं जातं. टाईप जो आहे हा टाईप ॲटोमॅटिकली न्यूमेरिक घेतला जातो आणि टाईप ॲटोमॅटिकली न्यूमेरिक असल्यामुळे मग काही वेळेला चुकीची माहिती जाण्याची शक्यता असते. तर आपण आपल्या गरजेनुसार त्याच्यामध्ये काही बदल करायचे आहेत आणि या बदलामध्ये पहिला जो आहे तो म्हणजेच मी इथं स्ट्रिंग घेतोय कारण नेम हे स्ट्रिंग इन्फॉर्मेशन आहे म्हणजेच टेक्स्ट इन्फॉर्मेशन आहे. क्लिक ओके. त्यानंतर त्याची विड्थ मी बाय डिफॉल्ट 8 ठेवली. कदाचित जे नाव आहे हे नाव 8 पेक्षा अधिक कॅरेक्टरचं देखील असू शकतं, म्हणून मी या ठिकाणी 20 कॅरेक्टर्स ही त्याची विड्थ ठेवलेली आहे.
नावाला डेसिमल्स असण्याचं कारण नाहीये आणि या ठिकाणी मी लेबल देतोय नेम ऑफ द रिस्पॉन्डंट. नेम ऑफ द रिस्पॉन्डंट. व्हॅल्यूज नन आहेत, नन राहतील, मिसिंग नन. कॉलम, आता कॉलमची विड्थ आणि शक्यतो करून विड्थ हे इक्वल असेल तर बरं, नसेल तर ते कॉलम ॲटो ॲडजस्ट होतात आणि खालच्या लाईनला त्या ठिकाणी ती इन्फॉर्मेशन जात असते. त्यामुळे जितकी विड्थ आहे तितकंच मी कॉलम ठेवलेलं आहे. आता इथे पहा की अलाइनमेंट आलं. अलाइनमेंट हे नॉमिनल लेफ्ट अलाइनमेंट आहे. अलाइनमेंट लेफ्ट अलाइनमेंट आहे. हे बाय डिफॉल्ट या ठिकाणी आलेलं आहे. जेव्हा टेक्स्ट इन्फॉर्मेशन असते तेव्हा त्याचं अलाइनमेंट हे नेहमी लेफ्ट असलेलं दिसून येतं. ओके. त्यानंतर मेशर, दॅट इज लेवल्स ऑफ मेजरमेंट ज्याला आपण म्हणतो. या ठिकाणी नॉमिनल आणि ऑर्डिनल असं आलेलं आहे. आणि रोलमध्ये आपल्याला इनपुट आहे, टार्गेट आहे, बोथ आहे, नन आहे, पार्टिशन आहे किंवा स्प्लिट आहे हे बघावं लागतं. तांबे मॅडम, तांबे मॅडम, येस सर. हा पार्टिसिपंट जॉईन होत आहेत त्यांना ऍडमिट करून घ्या. ओके सर. हो, हो सर, घेते सर. ओके. जॉईन. सॉरी. तर हा रोल आपण डिफाईन केलेला आहे. यामध्ये इनपुट, टार्गेट, बोथ, नन, पार्टिशन, स्प्लिट असे वेगवेगळे विकल्प आहेत. आता मी तुर्तास इनपुट ठेवतो. या रोलमध्ये आणि लेवल ऑफ मेजरमेंटमध्ये आपल्याला नंतर देखील बदल करता येतो. तर ही पहिली इन्फॉर्मेशन मी टाकली नेम. आता तुम्ही डेटा व्ह्यूला गेलात तर ऑटोमॅटिकली पहा की या ठिकाणी कॉलम क्रिएट झालेला आहे नेमसाठी. आणि मग मी नाव लिहिल्यानंतर ती इन्फॉर्मेशन समजा मी 1000 लोकांची आकडेवारी गोळा केलेली आहे किंवा 1,00,000 लोकांची आकडेवारी गोळा केलेली असेल तर ती संपूर्ण इन्फॉर्मेशन अगदी एक्सेलमधील मला इकडे SPSS मध्ये इम्पोर्ट करता येते. दुसरा जो प्रश्न असतो जो व्हेरी कॉमन असतो तो म्हणजेच जेंडर. आता जेंडर ही इन्फॉर्मेशन आपण न्यूमेरिक ठेवू शकतो, किंबहुना ती ठेवावी या मताचा मी आहे. त्यानंतर विड्थ 8 आहे ती कमी देखील करू शकता, कारण जेंडरची इन्फॉर्मेशन जी आहे ती 1 to अशीच असणार आहे. आणि ही इन्फॉर्मेशन 1 to अशीच असल्यामुळे त्या ठिकाणी 2 डिजिटच्या पलीकडे आपल्याला माहितीची आवश्यकता नाही आहे, बिडची आवश्यकता नाही. पण तरी देखील मी या ठिकाणी जी माहिती आहे ही माहिती 6 डिजिटपर्यंत ठेवतो. डेसिमल्स 0 करतो, कारण मला काही जेंडर 1.0 किंवा 2.0 असं लिहायचं नाही आहे. जेंडर आयदर 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल, त्याच्या पलीकडे जेंडरची इन्फॉर्मेशन असणार नाही आहे. त्यामुळे इथं डेसिमल 0 टाकले आणि मग त्याला मला लेबल द्यायचं आहे जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट. जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट. ओके. व्हॅल्यूज, आता मला व्हॅल्यूज प्री डिफाईन करायचे आहेत, कारण मी काय केलेलं आहे टाईप न्यूमेरिक केलेलं आहे. आता जेंडरमध्ये काय येतो, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर, प्रिफर नॉट टू से हा देखील एखादा ऑप्शन निवडू शकतो. आणि मग हे सगळे विकल्प आपण या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी 1 व्हॅल्यू दिली, 1, आणि त्याचं लेबल असेल मेल. ॲड, मी 2 लिहिलं, त्याचं लेबल असेल फिमेल. ॲड, मी 3 लिहिलं, त्याचं लेबल असणार आहे ट्रान्सजेंडर. चार, प्रिफर नॉट टू से, प्रिफर नॉट टू से म्हणजे सांगू इच्छित नाही. क्लिक ओके. मिसिंग नन. कॉलम देखील आपल्याला आता हा 6 करायला हरकत नाही, कारण कॉलम आणि विड्थ सारखी असावी या मताचा मी आहे. अलाइनमेंट पहा,
की बाय डिफॉल्ट राईट झालेली आहे. आता या ठिकाणी लेवल ऑफ मेजरमेंट ही नॉमिनल आहे. आता नॉमिनल, ऑर्डिनल आणि रेशो हे अगोदर तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. आता नॉमिनलचा अर्थ काय? ज्यांनी आमचा संशोधन पद्धतीवरील कार्यशाळा अटेंड केलेली असेल, वर्कशॉप अटेंड केलेला असेल, त्यांना या संकल्पना कदाचित क्लिअर असतील. म्हणजे काही वेळेला एखादी जी माहिती आहे ही माहिती ओळखण्याच्या हेतूने त्याचं काहीतरी नंबरिंग केलेलं असतं, तेव्हा त्याला नॉमिनल म्हणतात. आता उदाहरणार्थ 1 मेल 2 फिमेल याचा अर्थ असा नाही आहे की 1 इज हायर ऑर्डर दॅन द सेकंड ऑर्डर, म्हणजेच मेल हे फिमेलपेक्षा हायर ऑर्डर आहेत किंवा उलटं फिमेल या मेलपेक्षा हायर ऑर्डर आहेत, असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. त्यामुळे मी या ठिकाणी त्याचं स्केल्स ऑफ मेजरमेंट जे आहे ते नॉमिनल घेतलेलं आहे आणि रोल देखील या ठिकाणी इनपुट असाच असणार आहे. तर आता हे जेंडर जसं मी डिफाईन केलं ना, त्याच प्रकारे मग आणखी काय डिफाईन करता येतं? कास्ट डिफाईन करता येतं. आता कास्टचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. कास्ट म्हटलं, कास्ट टाकलं, ही इन्फॉर्मेशन देखील न्यूमेरिक असेल. विड्थ 6, ओके, डेसिमल 0. आता मला लेबल टाकायचं आहे, कास्ट ऑफ द रिस्पॉन्डंट. कास्ट ऑफ द रिस्पॉन्डंट. आता कास्टमध्ये काय काय येईल? 1 इज इक्वल टू ओपन. कास्ट म्हणण्यापेक्षा आपण त्याला कॅटेगरी देखील म्हणू शकतो. सेकंड ओबीसी. थर्ड एससी. फोर्थ एसटी. फिफ्थ एनटीसी. 6 एनटीडी. 7 अदर. आता या ठिकाणी अदर बाकी सगळ्या बाकीच्या सर्व कॅटेगरीच्या बाबतीत फर्स्ट लेटर कॅपिटल घेतलेलं आहे आणि अदरला काय झालंय की फर्स्ट लेटर हे स्मॉल आहे. त्यामुळे मी या ठिकाणी काय करतोय, त्याला ओ जो आहे हा ओ कॅपिटल केला आणि मी इथं चेंज केलं की ऑटोमॅटिकली या ठिकाणी तो कॅपिटल झालेला आहे. मिसिंग नन आहे, इकडे देखील पुन्हा मी त्याची कॉलम 6 करतोय, कॉलमची विड्थ. राईट बरोबर आहे नॉमिनल. लेवल ऑफ मेजरमेंट नॉमिनल आणि रोल जो आहे तो आपण इनपुटच घेतलेला आहे. आता याच पद्धतीने तुम्हाला समजा काही रिलिजनचा डेटा गोळा करायचा आहे किंवा अन्य काही माहिती द्यायची आहे की जिथं आपण रेडिओ इनपुट देतोय, तर ते रेडी इनपुट्स देत असताना नेहमी याच प्रकारे आपण पाहायचं आहे की त्याचे जे व्हॅल्यूज हा कॉलम आहे या व्हॅल्यूजमध्ये जाऊन आपल्याला डिफाईन करायचं आहे. 1चा अर्थ काय, 2चा अर्थ काय, 3चा अर्थ काय, 4चा अर्थ काय, 5चा अर्थ काय, 6 म्हणजे काय, 7 म्हणजे काय, हे आपल्याला सुरुवातीलाच प्री डिफाईन करायचं आहे. आता अनेक वेळेला मी असं पाहतो की संशोधनामध्ये विद्यार्थी आपली जी प्रश्नावली तयार करतात, ही प्रश्नावली तयार करत असताना मॅक्सिमम पॉसिबल क्लोज एंडेड क्वेश्चन देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच अगोदरच ऑप्शन देऊन टाकायचं. पण काही वेळेला क्लोज एंडेड क्वेश्चन देणं हे फारसं फायद्याचं असत नाही. काही क्वेश्चन्स हे ओपन एंडेड असणं हे SPSSमध्ये फायद्याचं. तुम्ही जर SPSSचा वापर करणार नसाल तर क्लोज एंडेड क्वेश्चन उपयोगाचे आहेत आणि जर तुम्ही SPSSचा वापर करणार असाल तर काही ठिकाणी ओपन एंडेड क्वेश्चन्स, विशेषतः जे स्टॅटिस्टिक्सचे क्वेश्चन्स आहेत, ज्या ठिकाणी आपण क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन घेतोय, तर त्या ठिकाणी ओपन एंडेड क्वेश्चन असणं कधीही चांगलं. आता उदाहरणार्थ आपण एखाद्याला एज इन्फॉर्मेशन विचारतो, मग या ठिकाणी मी टायटल टाकलं एज. आता ही इन्फॉर्मेशन न्यूमेरिक आहे. विड्थ मी पुन्हा या ठिकाणी 6 ठेवेल, कारण कुणाचंही वय जे आहे हे 100 वर्षाच्या पलीकडे जाणार नाही आहे. म्हणजे 3 विड्थ जरी असली 3 डेसिमल्स तरी पुरेशी आहे. आपण 6 डेसिमल्स घेतलेली आहे. हिचं डेसिमल्स तुम्ही ठेवू शकता. म्हणजे एखाद्याचं वय
19.5 वर्ष असू शकतं. एखाद्याचं वय 42.3 वर्ष असू शकतं. त्याच्यामुळे डेसिमल्स तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. लेबलमध्ये टाकायचं आहे एज ऑफ द रिस्पॉन्डंट. एज ऑफ द रिस्पॉन्डंट. आता इथं व्हॅल्यूज माझ्या काही असणार नाहीत, कारण माझा हा क्वेश्चन कसा आहे, ओपन एंडेड आहे. आणि ओपन एंडेड क्वेश्चन असल्यामुळे या ठिकाणी मी व्हॅल्यूज देणार नाही, कारण कोणीही काही उत्तर लिहीन ना. कारण माझे रिस्पॉन्डंट्स जे आहेत, समजा मी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सुरुवात करत असेल, तर माझा जो वयोगट आहे, ज्यांच्याकडून मी माहिती गोळा करतोय, हा वयोगट 18 ते 99 किंवा 18 ते 100, 103 काही असेल, या वयोगटातले हे सगळे रिस्पॉन्डंट असणार आहेत. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार जे काही वय असेल ते वय लिहिणार आहे. त्याच्यामुळे मग आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यूज द्यायची गरज नाही. मिसिंग, नन, कॉलम्स 8 आहे, त्या ठिकाणी मी पुन्हा या ठिकाणी 6 करतोय. आता याचं काय असं काही स्टँडर्ड नाही की 6 दिलंच पाहिजे, तुम्ही 8 देखील ठेवलं तरी बिघडणार नाहीये. आणि या ठिकाणी मात्र घेत असताना हे स्केल घ्यायचं आहे. आता स्केल म्हणजे काय, हायर ऑर्डर आहे पहा, की 18 वर्षापेक्षा 19 वर्ष हे निश्चितपणे त्याची व्हॅल्यू अधिक आहे. 19 वर्षापेक्षा 20 वर्ष निश्चितपणे त्याची व्हॅल्यू अधिक आहे. 20 वर्षापेक्षा 30 वर्ष त्याची व्हॅल्यू अधिक आहे. 30 पेक्षा 45 वर्ष त्याची व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू अधिक असलेली दिसून येते. तर या प्रकारे मी म्हणून या ठिकाणी निवडत असताना स्केल निवडलेला आहे आणि हे इनपुट आहे. तर त्याचा फायदा काय होतो तो उद्याच्या सेशनचे जे व्याख्याते आहेत ते निश्चितपणे तुम्हाला सांगतील. एज. पुढील काही पॅरामीटर्सवर चर्चा करण्यापूर्वी आपण आपले काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही, प्लीज. बोलते व्हा, तुम्ही तुमच्या संशोधनाला डोळ्यासमोर आणा, व्हिज्युअलाइज करा, प्लीज. हांबे मॅडम. हॅलो. हा बोला बोला. हा नमस्कार सर, मी सुहास दिवेकर, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी इथून बोलतोय सर. हा दिवेकर सर. तसं रिसर्च स्टुडंट पण आहे मुंबई युनिव्हर्सिटीचा. ओके. तर मला एक शंका होती, नेम आणि लेबल, आपण जे नेम आणि लेबल जे टाकलंय ना, यस यस, तर त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं फक्त एज आणि नेम तर टाकलं तर नेम आणि नेम ऑफ द रिस्पॉन्डंट. ओके. तसंच माझं जर समजा एक टॉपिक असेल तर की टुरिस्ट प्लेसेसचा असेल, तर मी नेमच्या जागेवर टुरिस्ट प्लेस असं टाकू शकतो का तिथे, नंतर नेम ऑफ द टुरिस्ट प्लेस? त्याच्यामध्ये काय मर्यादा आहेत त्या सांगतो. त्याच्यामुळे नेम आणि लेबल वेगळं का करायचं हे तुमच्या लक्षात येईल. जस्ट सेकंड, मी स्क्रीन शेअर केलेली आहे. आता हे जे इकडं आहे ना, नेम ऑफ द रिस्पॉन्डंट किंवा एज ऑफ द रिस्पॉन्डंट, हे जर मी इथं टाकलं, हे पहा मी ते इथं पुन्हा रिराईट करतोय, एज ऑफ द रिस्पॉन्डंट. आणि मी पुढे टॅब मारले की पहा की इथं व्हेरिएबल नेम कंटेन्स अँड इलिगल कॅरेक्टर. नेम देत असताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की स्पेसिंग अलाउड नाहीये, स्पेसिंग अलाउड नाहीये. आणि लेबल डिटेल असं का द्यायचं, तर लेबलमुळे काय होतं की जेव्हा तुम्ही माहितीचं काहीतरी विश्लेषण करता, समजा तुम्ही एक 10,000 लोकांचा सर्वे केलेला आहे गुगलच्या माध्यमातून, आज तो सहज शक्य आहे, अगदी 10,000 रिस्पॉन्सेस तुम्हाला मिळतील. तो 10,000 रिस्पॉन्सेस एक्सेलमधून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी SPSS मध्ये इम्पोर्ट केलेत आणि हे डायरेक्टली तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर त्या डेटाचं काहीतरी तुम्हाला विश्लेषण करायचं. म्हणजे समजा एज आहे, त्या एजला तुम्ही क्लासिफाय केलं, ग्रुपिंग केलं त्याचं, म्हणजे 20 ते 30 वयोगटातले किती रिस्पॉन्डंट आहेत, 30 ते 40 मधले किती आहेत, या प्रकारे तुम्हाला टेबल पाहिजे आहे. तर तो देखील तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ॲनालाइजला गेलात, ॲनालाइजमध्ये क्रॉस टॅब नावाचा एक प्रकार आहे पहा. यस, टेबल्स आहेत. कस्टम टेबलला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथं तो सहजासहजी मिळतो. म्हणजे आता मी इथं गेलो पहा की मला कशा प्रकारे टेबल पाहिजे, तर जेंडर इन्फॉर्मेशन जी आहे ती मला कॉलमला पाहिजे आणि त्याच्यानंतर कास्ट इन्फॉर्मेशन जी आहे ती मला रोला पाहिजे. तर पहा की हा टेबल जो प्रिपेअर करायला माझे कितीतरी तास गेले असते किंवा कदाचित काही दिवस गेले असते, कारण 10,000 रिस्पॉन्सेस आहेत. तर हे विदिन अ सेकंड आपण या ठिकाणी
क्रिएट करू शकतो. आणि हे क्रिएट केल्यानंतर इथं बाकी तिकडे आपण फक्त जेंडर म्हटलंय, पण इथं इन्फॉर्मेशन काय आलेली आहे, जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट. म्हणजे टायटल देत असताना ते तुम्ही प्रॉपर देणं गरजेचं आहे. जे तुम्हाला टायटल डिस्प्लेला आवश्यक आहे ते तुम्ही या ठिकाणी लेबलमध्ये टाकायचं आहे. येस सर, येस सर, थँक्यू सर. ओके, वेलकम वेलकम. आणखी कुणाला काही शंका? Hello, sir. हा बोला. So, Vaishali Kanode here. I am a research student of Pune University. यस सर मला सर काय झालं, नेटवर्क इश्यू मुळे ना मला लवकर जॉईन होता आलं नाही. ओके. तर मी आता एक 10-15 मिनिटापूर्वी जॉईन झाले. तर आम्हाला याचे व्हिडिओ, ह्या सेशनचे व्हिडिओ अवेलेबल होतील? 100% दिले जातील तुम्हाला. म्हणजे ते आज रात्रीच YouTube चॅनलला मिळतील. चालेल सर. ओके सर ओके. तेवढी लिंक पण आम्हाला सांगा YouTube चॅनल. यस 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 यस. फीडबॅक Thank फॉर्म you, मध्ये sir. Thank होती, you, sir. पुन्हा शेअर कर. थँक्यू सर. थँक्यू ओके, सो मच. रजिस्ट्रेशन फॉर्म. सर एक विचारायचं होतं, हा बोला ना सर. याच्यामध्ये ऑर्डिनल डेटाचा एखादा तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता नाही, का देतोय आता देतोय समजण्यासाठी? देतोय देतोय देतोय. बाकी कुणाच्या काही शंका आहेत का? मला एक विचारायचं होतं सर, हा बोला ना सर. क्वेश्चनरी मध्ये जेवढे प्रश्न घेतलेले आहेत हा तेवढे सगळे नेम मध्ये लिहायचे का? हो, जितके क्वेश्चनेर तुम्ही घेतलेले आहेत ते सर्व क्वेश्चन. कोण देवटे सर बोलताय ना? हा देऊ सर. हा एक मिनिट, मी दुसऱ्याला म्यूट करायसाठी, कारण दुसरे एक जण इकडे आहे. ओके हां. तर जितके क्वेश्चनेअरमध्ये क्वेश्चन्स आहेत ते सगळे तुम्हाला व्हेरिएबल व्ह्यूला जाऊन डिफाईन करावे लागतील. व्हेरिएबल व्ह्यूला जाऊन डिफाईन करावे लागतील सगळे प्रश्न. म्हणजे समजा 45 प्रश्न असतील तर या ठिकाणी ते 45 प्रश्न म्हणजे तुमचे 45 व्हेरिएबल्स आहेत. हा बरोबर. हां, आणि ते 45 व्हेरिएबल इकडं 45 कॉलमला जाणार आहे. बरोबर. आणि एका रिस्पॉन्डंट म्हणजे समजा देवटे सरांनी काहीतरी रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी पुढच्या 44 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, तर त्यांची ती 44 उत्तरं इकडे या 44 कॉलममध्ये जाणार. अच्छा. ओके, म्हणजे प्रश्नांची मर्यादा नाही, तुम्ही किती किती टाकू शकता, अगदी 100 टाकू शकता. स्पेस फक्त द्यायचा नाही मध्ये. हा, स्पेस द्यायचा नाही. नाव टाकताना स्पेस द्यायचा नाही. आता काही वेळेला काही घटक असे असतात की जोडून म्हणजे आपल्याला कळत नाही. म्हणजे इन्कम हा मुद्दा 2 वेळेला आला असतो, म्हणजे इंडिव्हिज्युअल इन्कम आणि फॅमिली इन्कम. मग त्या ठिकाणी कसं टाकेल, फॅमिली अंडरस्कोर इन किंवा इन्कम पूर्ण लिहू शकतो, काय अडचण नाही. स्पेशल कॅरेक्टर वापरायची मग. हां, स्पेशल कॅरेक्टर. आणि इकडे पुढे लिहिताना मग पूर्ण लिहिणार की फॅमिली इन्कम किंवा टोटल फॅमिली इन्कम, फॅमिली ॲन्युअल इन्कम म्हणजे मला मंथली पाहिजे, ॲन्युअल पाहिजे, जे काही माझा क्वेश्चन असेल तो क्वेश्चन हे करता येतो. एखादं असं व्हेरिएबल चुकून इन्सर्ट झालं तर ते मला क्लिअर देखील करता येतं. इथं जाऊन मी क्लिअर करू शकतो. अच्छा. हां म्हणजे रो नंबर मध्ये जाऊन तुम्ही क्लिअर हां. करू शकता. यस 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 यस. ओके थँक्यू. ओके थँक्यू. ओके. हॅलो सर. हां बोला सर. हा सर, मी थोडं लेट जॉईन झालो. ओके. पण मला असं विचारायचं होतं की माझा सोशल इकॉनॉमिक वरती माझा हे आहे, सब्जेक्ट आहे, टॉपिक. ओके ओके. तर त्याच्या संबंधी कसं मला जरा माहिती हवी होती. मी अगदी तुम्हाला याच्यात कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर ती कन्सल्टन्सी देखील नंतर दिली जाईल. म्हणजे तुमची क्वेश्चनेअर काय आहे त्याच्यावर. तुम्ही डेटा कलेक्ट केला असेल तर जरा आपल्याला खूप त्रास होईल. आणि डेटा कलेक्ट केला नसेल तर तुम्हाला खूप सोपं जाईल. हे रोजचे सेशन सगळे अतिशय काळजीपूर्वक अटेंड करा. आणि त्याच्या पलीकडे जर समजा तुमच्या मनात काही प्रश्न राहिले की सर माझा हा प्रश्न आहे, या प्रश्नासाठी काय करायचं, तर तेवढं आपण 1 to 1 पुन्हा इंटरॅक्शन करू. किंवा आता देखील एखादा प्रश्न त्यातला सांगायला हरकत नाही, आपण इथे घेऊन टाकू. ठीक आहे सर, थँक्यू. ओके, वेलकम वेलकम. थँक्यू. मला आशा आहे पुन्हा कुणाला प्रश्न नसतील. नेक्स्ट, इन्कम. सॉरी, एज्युकेशन.
एज्युकेशन ही इन्फॉर्मेशन देखील मी न्यूमेरिक घेतोय. विड्थ 6 ठेवतोय. त्याच्यानंतर डेसिमल्स 0 असतील. लेबल जे असणार आहे एज्युकेशन किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन. एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स. व्हॅल्यूज फर्स्ट प्रायमरी, सेकंड secondary, third higher secondary, fourth graduate, fifth postgraduate, sixth doctoral. ओके, क्लिक. ओके, मिसिंग नन. कॉलमची विड्थ 6 ठेवतोय, मॅच करतोय. राईट इकडे मी ऑर्डिनल ठेवतोय कारण यात ऑर्डर आहे. कारण प्रायमरी एज्युकेशनपेक्षा सेकंडरी एज्युकेशन, त्याच्यानंतर हायर सेकंडरी, त्याच्यानंतर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डॉक्टरल किंवा आणखी काही जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर याच्यामध्ये एक ऑर्डर आहे. आता या लेवल ऑफ मेजरमेंटमध्ये समजा तुम्ही सुरुवातीला काही एंट्री चुकीची केली. समजा मी आता इथं असं केलं की हे नॉमिनल ठेवलेलं आहे, म्हणजे शिक्षण हा घटक नॉमिनल ठेवला आहे. आणि नंतर सगळा डेटा एंट्री केल्यानंतर मला असं वाटलं की नाही, शिक्षण ऑर्डिनल ठेवायला पाहिजे, कारण मला शिक्षण आणि कास्ट कंपोजिशन किंवा शिक्षण आणि जेंडर याच्यातलं काही कोरिलेशन आयडेंटिफाय करायचं आहे, किंवा शिक्षण आणि इन्कम, एज्युकेशन अँड इन्कम याच्यातलं मला कोरिलेशन फाइंड आउट करायचं आहे. आणि मग माझा मोटिव्ह असा आहे की शिक्षणाचा काही इम्पॅक्ट होतो का, किंवा शिक्षणाचे ज्या हायर ऑर्डर आहेत त्याचा काही इम्पॅक्ट होतो का. म्हणून मला नंतर वाटलं की इथं मला ऑर्डिनल करायचं आहे, तर ते मी नंतर येऊन देखील करू शकतो. म्हणजे एखाद्या वेळी लेवल ऑफ मेजरमेंट चुकली, फक्त ते डेटा ॲनालिसिसच्या अगोदर करायचं आहे. कारण काही वेळेला जर ही लेवल ऑफ मेजरमेंट चुकली तर कदाचित रिझल्टमध्ये तुम्हाला बदल दिसून येऊ शकतात. आता मी दुसरा एखादा प्रश्न घेईन. उदाहरणार्थ जर हा बोला, कोण बोलतोय का, प्रश्न आहे? सर हा बोला सर. आता एज्युकेशनच्या व्हॅल्यू जे तुम्ही दिल्या प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, समजा त्याच्यामध्ये आता ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमॅटिक किंवा ITI वगैरे मध्ये घेऊ शकतो. मग त्या ठिकाणी तुम्ही त्याची ऑर्डर डिफाईन करायची आहे. जेव्हा तुम्ही नॉमिनल म्हणता ना, तेव्हा त्याच्या ऑर्डरमध्ये सातत्य असण्याचं कारण नाही. म्हणजे तुम्ही 1 नंबर प्रायमरीला दिलात, 2 नंबर डॉक्टरल केलं, 3 नंबर सेकंडरी टाकलं, 4 नंबर पोस्ट ग्रॅज्युएट आहे, 6 नंबर हायर सेकंडरी आहे, चालतं. कारण ते नॉमिनल आहे. कारण जो नंबर दिलाय ना, हा नंबर कशासाठी दिलाय, जस्ट टू आयडेंटिफाय द एज्युकेशन ऑफ द रिस्पॉन्डंट. नाही, मला काय म्हणायचं, समजा आता ग्रॅज्युएटचा त्याच्यामध्ये टाकायचं, आता हे टाकलं, हे ITIचं टाकायचं राहिलंय, टाकायचं राहिलंय, तर नंतर ऍड करता येतं का? हो, ऍड करता येतं, पण जर तुम्ही ऑर्डिनल करणार असाल तर त्याच्यामध्ये ऑर्डर राहावी लागते. ऑर्डर राहावी लागते. आता तुमच्या याच्यानुसारच जाऊ. आता इथं तुम्हाला काय टाकायचं आहे, आपण ITI टाकतो. हा, ITI कधी असतो? 10वी नंतर असतो. 10वी नंतर असतो, म्हणजे तो हायर सेकंडरीच्या अगोदर आला पाहिजे. ओके, मग त्याच्यासाठी काय आहे, डॉक्टरल जे आहे ना, हे डॉक्टरल त्याचा रँक वाढणार आहे. तो 6चा 7 होईल. मी या ठिकाणी 7 केलं, चेंज केलं. हां, आणि हे सुरुवातीलाच करून घ्यायचं. कारण डेटा एंट्री केल्यानंतर जर तुम्ही व्हेरिएबलचे कोड बदललेत तर डेटा बदलणार नाहीये तिकडे. बरोबर. आणि डेटा बदलणार नसल्यामुळे तुम्हाला चुकीचे रिझल्ट्स मिळतील. त्याच्यामुळे हो, त्याच्यामुळे मग डेटा एंट्री करण्यापूर्वी काही जे काही आवश्यक असणार रिकोडिंग आहे ते करून घ्यायचं आहे. हे 5 नंबर आहे, तिथं मी 6 नंबर केलं, चेंज. 4चं 5 केलं,
चेंज 3चं 4 होईल चेंज. त्याच्यानंतर मला 3 नंबर टाकायचा आहे. मी तर 3 नंबर एंटर केला आणि त्याला मी टाकलं ITI ॲड. तो पहा त्या ठिकाणी ॲड झालेला. ओके. आणि त्याच्यासाठी माझी ही लेवल ऑफ मेजरमेंट ऑर्डिनल मला पाहिजे असेल तर, नॉमिनल पाहिजे असेल तर मी शेवटी देखील ॲड करू शकतो. मला मग त्याच्या नंबराशी काय देणं घेणं नाही. ओके. तर या प्रकारे तुम्हाला काय करता येईल, तर तुमचे जेवढे सगळे प्रश्न आहेत या प्रश्नांना अनुसरून तुम्हाला व्हेरिएबल्स डिफाईन करायचे. आता उद्या जे तुम्ही असाइनमेंट सबमिट करणार आहात तर याच्यामध्ये किमान 10 क्वेश्चन्स तरी तुम्ही डिफाईन करणं आवश्यक आहे. अर्ध्या तासाने किमान 10 प्रश्न तरी तुम्ही हे करायचे. तुम्ही तुमच्या रिसर्च टॉपिकला अनुसरून त्या ठिकाणी ॲड करू शकता. आणि त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला काही मदत आवश्यक असेल तर तुम्ही देखील सांगू शकता. तसे तुम्हाला त्या ठिकाणी मदत केली जाईल. याच्यात कोणाला जर शंका असतील तर विचारायला हरकत नाही. जितेंद्र पोळ, आपला हात वर दिसतोय. ठीक आहे, कदाचित शंका. हा बोला बोला बोला. सुहास दिवेकर. हा सर, ते डिस्प्ले करा ना जरा, स्क्रीन शेअर करा. आता आपण केले ते. येस सर, एक म्हणजे शंका होती. आता एज्युकेशन तर आपण वर्ल्ड मध्ये म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, त्याच्यानंतर ITI, हायर एज्युकेशन वगैरे असं ऑर्डरिंग केलं आपण. पण मग आपण इथं टाईप देताना मग न्यूमेरिकच का देतो, स्ट्रिंग नाही देऊ शकत मग त्याला? व्हॅल्यूज आपण दिल्यात म्हणून त्याला न्यूमेरिकच द्यायचं? परफेक्ट परफेक्ट, यू आर राईट. आपण व्हॅल्यूज जे डिफाईन केलेले आहेत म्हणून न्यूमेरिक द्यायचं. आणि हा डेटा एडिट करणं ना सोपं जातं. म्हणजे जेव्हा तुम्ही माहिती संकलित करता ना, तर ही माहिती संकलित केल्यानंतर समजा ती एक्सेलला तुम्ही घेतलीत तर सुरुवातीला त्याचं रिकोडिंग करून घ्यायचं व्यवस्थितपणे. आणि रिकोडिंग केल्यानंतर, कारण काय SPSS हे सॉफ्टवेअर ना स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस करणारं सॉफ्टवेअर आहे. तुम्ही इथं टेक्स्ट ठेवलं तर काही स्टॅटिस्टिकल अनालिसिस जी आहेत ती तुम्हाला करता येत नाही. हां, म्हणून मग त्याला न्यूमेरिकमध्ये मोस्टली कन्वर्ट करणं चांगलं. आपल्याला काय नावाचं काय विश्लेषण करायचं नाही आहे, त्याच्यामुळे ते ॲज इट इज स्ट्रिंग ठेवून दिलेलं. ओके, थँक्यू सर. ओके, वेलकम. आणि हां बोला बोला. व्हॅल्यू मध्ये आपण क्लास डिफाईन करू शकतो का, अमुक पासून अमुक पर्यंत? माझं काम जे आहे ते माझं फॉरेस्ट फायरवरती काम आहे आणि फॉरेस्ट फायर डिटेक्शन साठी काही विशिष्ट 10 ते 12 पॅरामीटर्स मी माझ्या रिसर्च मध्ये वापरलेले आहेत. मॅडम, प्रश्न जरा रिपीट करा, तुमचा प्रश्न ऐकू नाही आला. व्हॅल्यू मध्ये आपण क्लास डिफाईन करू शकतो का, क्लास देऊ शकतो? देऊ शकता ना, देऊ शकता. जर समजा तुमच्याकडे तो डेटा असेल आणि तुम्हाला त्याचं काही स्टॅटिस्टिकल अनालिसिस करायचं असेल तर तो करू शकता. व्हॅल्यूज म्हणजे नेमकं काय ते समजून घ्या, की ज्या ठिकाणी क्लोज एंडेड क्वेश्चन्स आहेत. क्लोज एंडेड क्वेश्चन मध्ये काय होतं की आपण काहीतरी ऑप्शन दिलेले आहेत आणि पुढचा रिस्पॉन्डंट त्यातलाच एक निवडतोय. तर तो जे विकल्प आपण 5, 10, 15 काही दिलेले असतील ते विकल्प म्हणजे या ठिकाणच्या व्हॅल्यूज. ओके सर, थँक्यू. ओके, वेलकम वेलकम. हॅलो सर. हां बोला. असं हे सगळं जे SPSS आहे की नाही, ते मोबाईलवर हे करता येते का सगळं? मोबाईल प्लस त्याच्यामध्ये वर्ड फाईल वगैरे तयार करून? नाही ना? नाही, म्हणजे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप पाहिजे? येस, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप पाहिजे. ओके ओके, थँक्यू. व्हेरिएबल डिफायनिंग यामध्ये कोणाला काही शंका नाहीत ना?
नो सर, नो सर. ओके, थँक्यू. आता आपण डेटा व्ह्यूला जाऊ. समजा तुम्ही डेटा टाईप करताय असं आपण गृहीत धरू. नाव मी ABCD काहीतरी टाकून घेतो. तसे नावाची गरज नसते, पण काही वेळेला आपण जो संशोधन करतो, तर हे संशोधन करत असताना आपल्या पेपरच्या बाबतीत असेल किंवा आपल्या थेसिसच्या बाबतीत एक्सपर्ट आपली व्हॅलिडिटी चेक करण्यासाठी डिटेल्स मागू शकतात. म्हणून मग तो नेम हा कॉलम आहे, त्याचा ॲनालिसिस काय आपण करणार नाही आहोत. आता इकडे आपण कोडिंग केलेलं आहे, पण तरी देखील काय होतं की कास्ट जेंडरमध्ये काही जण मेल असं लिहितात आणि तो डेटा एंट्रीच होत नाही. खूप प्रयत्न करतात, डेटाच एंट्री होत नाही. आता हा एंट्री का होत नाहीये? याचं कारण हा डेटा आपण न्यूमेरिक घेतलेला आहे आणि न्यूमेरिक डेटा घेतल्यामुळे त्याच्यामध्ये 1 2 3 4 या प्रकारे आपण कोडिंग केलेलं आहे. तर यामध्ये पहा की जेंडर 1 फॉर मेल दिलेलं होतं, 2 3 1. मी आता हायपोथेटिकल एंट्री करतोय. ओके. त्याच्यानंतर कास्ट मी प्रत्येकाला एक एक टाकून घेतो. एज, आता एज ही इन्फॉर्मेशन आपण ओपन एंडेड मागितलेली आहे, म्हणजे तो 21 असेल, 25 असेल. ओके. एज्युकेशन, वन. या प्रकारे तुम्हाला डेटा इकडे जाऊन एंटर करता येतो, किंवा तुमच्याकडे जर एक्सेल फाईल असेल तर डायरेक्टली इथं जायचं, ओपनला जायचं, ओपन डेटा. इकडे फाईल टाईप घ्यायचा, ऑल किंवा एक्सेल घेतलात तरी चालेल, आणि या इथलं डेटा सिलेक्ट करून ओपन म्हणालात की संपूर्ण डेटा इकडे ओपन होतो. पण त्यासाठी अगोदर जे आपण व्हेरिएबल डिफाईन केलेले आहेत ती फाईल वेगळी ठेवायची, दुसऱ्या बाजूला त्याचे फाईल ओपन करायची, आणि व्हेरिएबल्स जे आहेत डिफाईन केलेले हे सगळे कॉपी करून तुम्ही तिकडे घेऊ शकता. तर हे करता येतं. तर डेटा एंट्री मध्ये तुम्हाला काही शंका आहेत का? हा यस, बोला बोला. सर, आता आपण हे जेंडरला जे व्हॅल्यूज देतात ते आता बरोबर आहे की चुकीचं आहे, आता आपल्याला चेक करायचं. ते कोणाचं मेल आहे, कोणाचं फिमेल आहे, ट्रान्सजेंडर आहे. हे पहा इथं हा जो कर्सर आहे ना, जेंडर, हा, तर या रिबनवर व्हॅल्यू लेबल्स म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. हे मेल फिमेल ट्रान्सजेंडर, मेल फिमेल फिमेल मेल मेल हे ऑन ठेवून देखील तुम्ही नंबरिंग करू शकता. म्हणजे तिथं 1 टाकायचं आहे, मला मेल टाकायचं आहे, या प्रकारे देखील करू शकता.
ओके सर. हे आता इथं 22 आलं तर हे मिसिंग दाखवेल नंतर, कारण 22चं आपण काय व्हॅल्यूज डिफाईन केलेली नाही, व्हॅल्यू दिलेस नाही. बरोबर. दिलेली नाही, त्याच्यामुळे तो मग नंतर मिसिंग दाखवेल. हॅलो. हा बोला. हा सर, मला विचारायचं होतं, तर समजा एज हे आपला कॉलम आहे, त्याच्यामध्ये म्हणजे डेसिमल मध्ये फक्त 11 मंथ पर्यंतच यायला हवं, कारण त्याच्यानंतर 12 झालं की त्याचं इयर मध्ये कन्वर्ट हे व्हायला. जे मॅडम डेसिमल आहे ना, हे मेट्रिक सिस्टम मध्ये काम करतं. ऍक्च्युली हे 11 जरी असलं तरी ते 10च गृहीत धरणार. म्हणजे जेव्हा तुम्ही 62.9 म्हणता तर तेव्हा ते 9 महिने नसतं, 9 महिने नसतं, ते साधारणतः 11, 11.5 महिन्या, 11.25 महिन्यांपर्यंत जातं. हा इथला एक ओके, म्हणजे आपल्याला डेसिमलचं काही हे नाही करतायत. नाही करतायत, त्याच्यात बदल नाही करतायत. त्यात बदल मी तुमचं जे एवढं वर्ष इतकी महिने हे जे कन्सेप्ट आहे त्याच्यानुसार आपण काही करू शकत नाही. मग त्या केसमध्ये आपल्याला डेसिमल नको असतील तर ते आपण डेसिमल तिकडून नंतर देखील काढतायत. मी घेतलेले आहेत, पण आता मला इथं असं वाटलं की एजला मला डेसिमल्स नको आहेत, तिकडे डेटा एंट्री केलेला आहे, मी तर 0 केलं. हे 0 केल्यानंतर की तिथून ते निघून गेले आणि मी पुन्हा जाऊन या ठिकाणी जर डेसिमल टाकले तर काय बदल होतोय पुन्हा ते नाही, म्हणजे मला विचारायचं होतं की डेसिमलला आपण असं काही हे करू शकत नाही का, की 11 पर्यंतच आलं पाहिजे तिथे, असं काही करू शकत नाही? नाही करू शकत, त्या प्रकारचं हे नाहीये. कारण त्यांनी जे सॉफ्टवेअर डिझाईन करताना डेसिमल गृहीत धरलेले आहेत ते 0.99 पर्यंतचे आहेत, 0.1 पासून 0.99 पर्यंत, आणि मग हे महिने 12 आपण करू शकत नाही करू शकत. ओके. थँक्यू. थँक्यू. ओके, वेलकम. ओके, हा डेटा मी काही थोडासा पुढे फॅब्रिकेट केला जेणेकरून मला काही ॲनालिसिस जे आहे हे ॲनालिसिस तुम्हाला दाखवता येईल. ओके, आता हा डेटा एंट्री केलेला आहे. क्वेश्चनेअरच्या बाबतीत मी तुम्हाला बोललेलोच आहे की क्वेश्चनेअर आपल्या रिसर्च टॉपिकला अनुसरून आपल्याला डिझाईन करायचे, आणि डेटा कलेक्ट करण्यापूर्वी अगोदर आपल्याला व्हेरिएबल टेस्ट करावे लागतील. आणि व्हेरिएबल टेस्ट केले की ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तर आपल्याला डेटा संकलित करणं आणि त्याचं विश्लेषण करणं हे सोपं जाणार आहे. या ठिकाणी की काही एंट्री चुकीच्या पडल्या, त्याच्यामुळे हे व्हेरिएबल्स ऑटोमॅटिक डिफाईन झाले. हे मी सिलेक्ट करून इथून देखील क्लिअर करू शकतो, किंवा मला व्हेरिएबल व्ह्यूला जाऊन देखील ते व्हेरिएबल्स क्लिअर करता येतात. मला एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला दाखवायचा आहे, तो म्हणजे एज मी असा ओपन एंडेड क्वेश्चन का ठेवला. जर मी हे एज असं घेतलं असतं की कोडिंग केलेलं आहे 1 20 to 30, 2 30 to 40, 3 40 to 50 या प्रकारे कोडिंग केलेलं आहे, असं जर झालं असतं तर मला याचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करणं अवघड गेलं असतं. आता मला हा एज घटक आहे, त्याचं मला मीन पाहिजे, मीडियन पाहिजे, मोड पाहिजे, स्टँडर्ड डिव्हिएशन पाहिजे, क्वार्टाईल डिव्हिएशन पाहिजे, रिग्रेशन पाहिजे, कोरिलेशन पाहिजे, एवढं सगळं मला ॲनालिसिस करायचं आहे. तर हे मी विदिन सिंगल क्लिक करू शकतो. याच्यासाठी मला कुठं जायचं आहे की या ठिकाणी मला ॲनालाइजला जायचं आहे, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. मी फ्रिक्वेन्सीजला गेलो आणि फ्रिक्वेन्सीजला गेल्यानंतर मला स्टॅटिस्टिक्सला क्लिक करायचं आहे. मला इथं मीन पाहिजे, मीडियन पाहिजे, मोड पाहिजे, सम हवी आहे, मला त्याचं स्टँडर्ड डिव्हिएशन पाहिजे, मिनिमम मॅक्सिमम पाहिजे, त्याचा स्क्यूनेस पाहिजे, कोर्टोसिस पाहिजे, त्याचं क्वार्टाईल आवश्यक आहे, पर्सेंटाईल आवश्यक आहे. असे जे काही आवश्यक असेल, जे तुम्हाला तुमच्या रिसर्चमध्ये वापरायचं आहे, ते नुसतं क्लिक करायचं आणि इथं कंटिन्यू म्हणायचं. ओके, त्याच्यानंतर इथं चार्ट, तुम्हाला त्याचा जर काही चार्ट पाहिजे असेल, बार चार्ट पाहिजे, पाय चार्ट पाहिजे, हिस्टोग्राम पाहिजे, तर तो चार्ट देखील तुम्ही इथे क्लिक करू शकता. त्याची फ्रिक्वेन्सी येते किंवा पर्सेंटेजेस येतात. तो मी इथे या ठिकाणी नन ठेवतोय आता, कारण मला त्याची गरज वाटत नाही.
आणि त्याच्यानंतर डिस्प्ले फ्रिक्वेन्सी टेबलला या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. सॉरी, मला इथं घ्यावं लागेल कारण मी इथं फ्रिक्वेन्सीजला म्हटलेलं होतं. ओके, फॉर्मॅट, ओके, बूटस्ट्रॅप, परफॉर्म बूटस्ट्रॅपिंग. हां, इकडे मी कशाचं मला ॲव्हरेज काढायचा एक पॅरामीटर व्हेरिएबल सिलेक्ट केलेलं नाही आहे. मी तर एज ऑफ द रिस्पॉन्डंट सिलेक्ट केला. आता इकडे येईल. मला बूटस्ट्रॅपिंग नको आहे कारण बूटस्ट्रॅपिंग करायचं असेल तर नंबर ऑफ सॅम्पल्स हाय असावे लागतात. त्यानंतर चार्ट्स मी बार चार्ट ठेवलेला आहे. नको असेल तरी चालतो. क्लिक केलं, ओके. पहा की हे ऑटोमॅटिक स्टॅटिस्टिक्स या ठिकाणी आलं. हे फ्रिक्वेन्सी टेबल आलेलं आहे. म्हणजे 18.3 किती फ्रिक्वेन्सी आहे? 2 आहे. 21ची फ्रिक्वेन्सी 2 आहे. 33ची 2 आलेली आहे. 45ची 2 आहेत. त्याचा या प्रकारे मी बार चार्ट पण खाली घेतलेला आहे आणि इथं माझा ॲनालिसिस चाललेला आहे की मी जो रिस्पॉन्सेस कलेक्ट केलेला आहेत तर यामध्ये काय आहे तर मीन 44.60 आला, मीडियन पण 45 पहा. म्हणजे स्टॅटिस्टिकली बघायला गेलं तर ही जी आकडेवारी आहे ती सिग्निफिकंट आहे असं म्हणावं लागेल कारण मीन आणि मीडियन सारखेच आलेले आहेत. मोड मात्र 18 आलेला आहे, 18.30. ओके, त्याच्या बाबतीत मल्टिपल मोड्स एक्झिस्ट, द स्मॉलेस्ट व्हॅल्यू इज शोन. या प्रकारे इथं रिमार्क टाकलेला आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन पहा 19.81 आलेला आहे. स्क्यूनेस 0.151 आहे. स्टँडर्ड एरर ऑफ स्क्यूनेस 0.512 आहे. कुर्टोसिस या प्रकारे मिनिमम मॅक्सिमम. मिनिमम आहे 18.30 आणि मॅक्सिमम एज आहे हे 77 आणि सम आहे 892.10. तर या प्रकारे जे काही स्टॅटिस्टिक्स तुम्हाला पाहिजे ते विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून मिळवू शकता. हा SPSSचा फायदा आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा आज तुम्ही तुमच्यापैकी काही शिकलेले नसतील म्हणून तुम्हाला असं वाटेल की याच्यात फार काही नाही आहे, हे अवघड आहे. पण तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे हे खूप सोपं आहे आणि तुम्ही देखील माझ्यासारखंच वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यान देऊन किंवा हे सेशन्स कंडक्ट करून दुसऱ्याला देखील त्याचं उत्तम ज्ञान जे आहे हे ज्ञान देऊ शकता. हे कुठून मिळतं आपल्याला तर ॲनालाइज डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. मला टेबल करायचं आहे. मी कस्टम टेबलला गेलो. कस्टम टेबल्स यामध्ये मला कास्ट हा फॅक्टर मी कॉलमला घेतला आणि एज हा फॅक्टर मी रोला घेतलेला आहे. सॉरी, मी तो जेंडर घेतो. कास्ट अँड जेंडर मला तो काउंट आवश्यक आहे. मी क्लिक ओके केलं तर बाकी ऑटोमॅटिकली हा टेबल या ठिकाणी तयार झालेला आहे. ओपनमध्ये मेल किती आहेत? 4 आहेत. ओपनमधल्या फिमेल 2 आहेत. ओपन ट्रान्सजेंडर 0, ओपन प्रिफर नॉट टू से 0. म्हणजे हे टेबल्स तुम्हाला तुमच्या रिसर्चमध्ये टाकावे लागतात आणि अनेक वेळेला आपण ट्रॅडिशनल पद्धतीनं त्याचं टॅब्युलेशन करतो. आपला बराचसा वेळ जात असतो. इकडे फक्त आपण 2 व्हेरिएबल्स निवडले, आपल्याला ज्याची माहिती पाहिजे ते व्हेरिएबल्स निवडले की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तुम्हाला हवा आहे तसा टेबल जो आहे हा टेबल मिळतो आणि मग हा टेबल तुम्ही वर्डमध्ये घेऊन देखील पुन्हा त्याच्यामध्ये काही एडिटिंग करायचं असेल, काही एखादा मी उदाहरणार्थ पहा की हा काउंट हा रो तुम्हाला नको आहे तर हे वर्डमध्ये घेऊन तुम्ही डिलीट करू शकता. त्याच्यानंतर इकडे जेंडर ऑफ द रिस्पॉन्डेंट इथं वर पाहिजे आहे तर हे देखील वर्डमध्ये घेऊन तुम्ही इकडे टाकू शकता आणि हा इकडचा कॉलम जो आहे हा कॉलम तुम्ही डिलीट करू शकता. त्याच्यासाठी इथं एक ऑप्शन येतो कॉपी आणि मग तुम्ही वर्डला जाऊन पेस्ट करू शकता. मी इकडे एक सॅम्पल म्हणून दाखवतो तुम्हाला. कंट्रोल-V पहा या ठिकाणी आलेला आहे. मी हा जेंडर ऑफ द रिस्पॉन्डंट कट केला आणि तो इकडे वर टाकला. जस्ट ड्रॉ टेबल मी इकडे टाकून घेतलं. जेंडर इकडे कट करून टाकला आणि हा मला कॉलम नको आहे. डिलीट एंटायर कॉलम. ओके, त्याच्यानंतर मला हा रो नको आहे. ओके, पण त्याच्यासाठी मला पुन्हा इकडे लेआउटला जावं लागेल. टेबल डिझाईन,
ड्रॉ टेबल. ओके, हा मला कॉलम नको आहे, सॉरी रो नको आहे काउंटचा, हा मी डिलीट केला. फिनिश. म्हणजे या प्रकारे डेटा इकडे घेता येतो. आणखी एक हे करता येतं, म्हणजे हा जो डेटा आहे हा डेटा तुम्ही डायरेक्टली वर्ड फाईलला सेव्ह करू शकता. फाईल, ओके, त्याच्यानंतर सेव्ह ॲज, सॉरी फाईल, एक्सपोर्ट ना सर. येस येस, एक्सपोर्ट. यामध्ये मग हे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. HTML आहे, पोर्टेबल डॉक्युमेंट आहे, PDF आहे, पॉवर पॉईंटला पाहिजे असेल तिकडे जाता येतं. तर इकडे बाय डिफॉल्ट जो वर्ड RTF डॉक आहे तो ठेवायचा, पाथ द्यायचा आणि ओके म्हणालात की संपूर्ण जे अनालिसिस तुम्ही केलेलं आहे हे संपूर्ण अनालिसिस तुम्हाला तिकडे वर्ड फाईलमध्ये देखील सेव्ह करता येतं. तर हा एक बेनिफिट त्याचा असलेला दिसून येतो. तर हे बेसिक अनालिसिस मी आज या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही, प्लीज. हात वर केले वैशाली मॅडमने. वैशाली, हॅलो. हां बोला बोला. हा, गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड इव्हनिंग. हा सर, काय झालं, थोडं मी लेट जॉईन झाले. ओके. आताच मला बऱ्यापैकी समजलं, पण याच्या आधी जे तुम्ही असाइनमेंटचं वगैरे सांगितलं ते नाही समजलं. म्हणजे लास्टचं फक्त तेवढंच समजलं की असाइनमेंट सबमिट करायची आहे. ओके. आज जे डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे त्याची असाइनमेंट उद्या संध्याकाळच्या सेशनपूर्वी तुम्ही सबमिट करायचे. आणि त्याच्यासाठी वर्ड फाईल एक तुम्हाला ग्रुपला तसेच ईमेलला पाठवली जाईल. ईमेलला नाही मिळाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही एंट्री करताना ईमेल चुकीचा टाकलेला असेल, चुकून. म्हणजे जीमेलचा अनेक वेळेला gamil.com म्हणून अनेक जण लिहितात, जुना अनुभव आहे. त्याच्यामुळे मग आम्ही पाठवलेली फाईल ईमेलला मिळत नाही, तर अशा वेळी त्यांनी ग्रुपवरून घ्यावी. त्याचबरोबर क्लासरूम जॉईन करण्याची इन्फॉर्मेशन देखील ग्रुपला टाकली जाईल. हां, आणि गुगल क्लासरूम जॉईन करायचं आहे, तिथूनच त्या असाइनमेंट अपलोड करणं, बाकीच्या गोष्टी करायच्या. आणि याच्यासाठी टाइम असेल, म्हणजे दररोज पुढच्या सेशन पूर्वी हे अपलोड करायचं. ओके, चालेल सर. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. हा सर. हा, देवटे सर बोला. आता आपण प्रत्येक नेमचं म्हणजे प्रत्येक क्वेशनरीचं समजा इन्कम आहे किंवा ऍग्रिकल्चर प्रोडक्शन आहे. इन्कम समजा आपण प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली टाकलं, त्याला लेबलिंग न करता, व्हॅल्यू न देता, आणि नंतर सगळं झाल्यानंतर आपल्याला जर त्याचे स्लॅब तयार करायचे असतील तर ते करता येतात का? नाही, व्हेरिएबल डिफाईन करावेच लागतात. कारण करावेच लागतात. याचं कारण तुम्ही जर तिथं व्हेरिएबल डिफाईन न करता गेलात आणि नंतर व्हेरिएबल डिफाईन करायला गेलात तर डेटा निघून जातो. नाही, मला काय म्हणायचं, आता आपण कसं एजचं कसं आपण ओपन ठेवलं, म्हणजे नॉमिनल ठेवला एजचा, तसं इन्कमचं नॉमिनल ठेवलं नाही करू शकता. त्या लेवल्स ऑफ मेजरमेंट मध्ये तुम्ही बदल करू शकता. त्यात लेवल्स ऑफ मेजरमेंटमध्ये तुम्हाला खरी, आणि इव्हन जो रोल आहे तिकडे देखील काही वेळेला एखादा इनपुट असतं, काही वेळेला टार्गेट असतं, काही वेळेला बोथ असतं. म्हणजे काही वेळेला डिपेंडंट व्हेरिएबल असतं, काही वेळेला तर इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल. आपल्याला काय प्रकारचं अनालिसिस करायचं त्याच्यावरती अवलंबून. कारण तेच परत इन्कम आणि एज्युकेशन मगाशी तुम्ही म्हटले किंवा अॅन्युअल इन्कम आणि ऍग्रिकल्चर प्रोडक्शन ह्याचं जर समजा अनालिसिस करायचं असेल तर ते नॉमिनलच ठेवावं लागेल. येस, नाही नॉमिनल ठेवायचं आणि नंतर मग तुम्ही त्याचे बदललेत तरी चालतात. म्हणजे ते तुम्हाला कोणत्या प्रकारचं अनालिसिस करायचं आहे त्याच्यावर अवलंबून.
हा बोला मॅडम. आपण ज्यावेळी क्वेश्चन्स डिफाईन करतो, समजा मला एक 25-30 क्वेश्चन्स डिफाईन करायचे, त्यातले ओके. 10-12 झाले, जर आपण म्हणतो, तो डेटा ऑटो सेव्ह होतो का त्याला पद्धतशीर सेव्ह करावा लागतो? नाही, फाईल सेव्ह करावी लागते. डेटा ऑटो सेव्ह होतो, पण तुम्हाला ती फाईल आहे ती फाईल सेव्ह करावी लागते. आणि मग आपण पुन्हा बसल्यानंतर रिमेनिंग वर्क करत असताना करू ती शकतो फाईल करू ओपन शकतो. पण तीच फाईल ओपन करायची, रिओपन करायची. म्हणजे जसं आपण वर्डची फाईल ओपन करतो, आज एक पान टाईप केलं, उद्या दुसरं पान टाईप केलं, चालतं ना. तर त्या प्रकारे तुम्ही करू शकता. हॅलो सर, गुड हां, इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग मॅम, बोला. सर, हा जो एक्सपेरिमेंट जो आहे किंवा हे जे कॅल्क्युलेशन आहे ना, हे आपण प्युअर सायन्स मध्ये कसं काय अप्लाय करू शकतो? फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो तिथे. फॉर एक्झाम्पल मी बायवॉल घेतला आणि त्या बायवॉलचे कंटेंट आहेत. फॉर एक्झाम्पल DNA, RNA किंवा प्रोटीन, कार्बोहायड्रेट वगैरे जे ओके आहे. ओके. मग हे त्यामध्ये म्हणजे त्यामध्ये कसं काय अप्लाय करू शकतो? फॉर एक्झाम्पल आता मला तुम्ही जो विषय सांगताय त्याची फारशी पार्श्वभूमी नाहीये, कारण बेसिकली आय एम अ जिओग्राफर. पण तरी Yes. देखील मला जे आत्ता अंडरस्टँडिंग झालं त्याच्या आधारे मी थोडीशी मांडणी करेल, की समजा जर तुम्हाला असं काही अनालिसिस करायचं आहे, की तुम्हाला हायपोथेसिस टेस्ट करायची आहे, की जे काही बरोबर. RNA आहेत हे जेंडरनुसार बदलतात किंवा कास्टनुसार बदलतात. ओके. सर, त्यामध्ये जेंडर आणि कास्ट आपण घेतच नाही आहोत. ओके. त्यामध्ये मग त्यात बाकीचे व्हेरिएबल्स कोणते असतात? सर, त्यामध्ये सपोज जर का मी मेल फिमेल घेतला, हां, हे आपण म्हणजे जेंडर वाईज घेतो. जेंडर वाईज. त्याच्यानंतर मी त्यांची साईज घेते सर. येस. साईज म्हणजे काय, हां. की काही छोटे असतात, हं. इमॅच्युअर्ड असतात, काही येस. मॅच्युअर्ड असतात, येस. काही ज्युएनाइल्स आहेत, हं. काही एकदमच छोटे आहेत. मग ओके. असं त्यांचं कास्टिंग केलं जातं. ओके. आता याच्यातून तुमचा फोकस काय असतो? म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला? मला फाइंड आउट करायचं आहे, की त्यांचं जर काय अक्युम्युलेशन, छोटे बाळ जे असतात, हं, लाईक ज्युएनाइल्स जे असतात, त्यामध्ये जास्तीत जास्त अक्युम्युलेशन होतं हं. फॉर फूड मटेरियल. येस. आणि जे ऍडल्ट असतात ते अक्युम्युलेशन कमी करतात. ओके. बरोबर. फॅन्टास्टिक. मग मला इथंच उत्तर आहे. इथं हे तुम्ही घ्यायचं. एक तुमचे 2 व्हेरिएबल्स असतील. एक साईज आहे आणि दुसरे हे तुमचे RNAच्या व्हॅल्यूज असतील. ओके. आणि मग तुमची एक हायपोथेसिस असेल, जे आता तुम्ही म्हणालात, की मोस्टली नल हायपोथेसिस मी मांडेल, की देअर इज नो कोरिलेशन बिटवीन साईज अँड द RNA ऑफ, म्हणजे तुम्ही ज्याच्यावर स्टडी करताय तो. आणि मग बरोबर. नल हायपोथेसिस टेस्ट करायची आणि ही नल हायपोथेसिस रिजेक्ट झाली तर तुमचं जे म्हणणं आहे की साईजचा इम्पॅक्ट होतो हे आहे. त्याच्यासाठी जे हायपोथेसिस टेस्टिंग हे लेक्चर पुढे घेतलं जाणार आहे ते तुम्ही अटेंड करा, त्याचा फायदा होईल. ओके सर. ओके, थँक्यू. म्हणजे आपल्याला अगोदर माहिती पाहिजे की आपण कुठल्या प्रकारचे पॅरामीटर्स त्या ठिकाणी अनालाइज करतो. सर, तुम्ही बोललात की आपण फाईल आहे ना ती एक्सेल मधून त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण अपलोड करू शकतो. येस येस येस. मग जे आम्ही डेटा कलेक्ट करणार आहोत ते पण नंबरनुसार करायचं, म्हणजे मेलला 1 नंबर, फिमेलला 2 नंबर, ट्रान्सजेंडरला 3 नंबर, असंच करावं लागेल ना डेटा कलेक्शन नाही, पण? तो डेटा कलेक्ट करताना जर समजा तुम्ही अशी क्वेश्चनेअर पाठवलीत की 1 2 3 4 तर रिस्पॉन्डंटला काही कळणार नाहीये की हे 1 काय आहे, 2 काय आहे, 3 काय आहे. मग त्याच्यासाठी एक बेटर मार्ग असतो की जिथं आपण मेल फिमेल ट्रान्सजेंडर हे लिहिलेलं आहे तो डेटा घेतल्यानंतर एक्सेलला अगोदर डेटा एडिट करून घेणं, की तिथं कंट्रोल एचचा ऑप्शन येतो, फाइंड अँड रिप्लेस. मेल रिप्लेस बाय 1, फिमेल रिप्लेस बाय 2, ट्रान्सजेंडर रिप्लेस बाय 3. म्हणजे कितीही तुमचे डेटा असतील, म्हणजे किती रोज असतील, तो डेटा अगदी काही सेकंदात तुम्हाला रिप्लेस करता येतो. तर या प्रकारे अगोदर इनिशियल एडिटिंग करून घ्यायचं आणि हा एडिटिंग केलेला डेटा नंतर तिकडे घ्यायचा. चालेल सर. थँक्यू सर. ओके, वेलकम वेलकम. मी प्राध्यापक ललिता तांबे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. सर, हा देवटे सर बोला. देवटे सर बोला. ह्याचे गुगल मीट, गुगल क्लासरूमची लिंक आणि ते मी ग्रुपला शेअर करतो. एक तासभर मला द्या. 1 तासाभरामध्ये मी सगळं शेअर करतो. इव्हन सॉफ्टवेअरची लिंक तुमच्या त्या गुगल क्लासरूम मध्ये असेल. थँक्यू. ओके, वेलकम वेलकम. संशोधन करीत असताना जेव्हा आपण प्रायमरी डेटा कलेक्ट करतो
आणि त्या डेटावर जेव्हा अनालिसिस करतो त्यासाठी SPSS सॉफ्टवेअरचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग आपल्याला संशोधन करत असताना होत असतो. त्याचबरोबर हायपोथेसिस टेस्टिंगसाठी सुद्धा SPSSचा खूप मोठ्या पद्धतीनं आपण वापर करू शकतो. आणि हा SPSS अतिशय सोप्या पद्धतीनं सर्वांना कळेल अशा भाषेमध्ये सर आपण सर्वांना समजावलात आणि आपलं जे बहुमूल्य मार्गदर्शन आपण सर्वांना केला त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या भूगोल विभागाकडून आपले मनपूर्वक आभार मानते. तसेच या कार्यशाळेला उपस्थित सर्व विद्यार्थी व संशोधक वर्ग सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 आभार मानते. धन्यवाद.